प्रेज लॉर्ड. या काही प्रश्न असतील तर मला नंतर विचारा. चालू असताना कृपा करून लक्ष द्या. आज आपण लोट विषय पाहणार आहोत आणि लोटाच्या जीवनातून लोटाने काय काय केलं त्याच्याविषयी नाही, पण लोटाचं जीवन चरित्र कसं आहे. आपण कॅरेक्टर स्टडी करतो. ओके, मिनिस्ट्री स्टडी करतो, आपण कॅरेक्टर स्टडी करतो प्रत्येकाची. या विषयाला आपण कॅरेक्टर स्टडी. तर आपण लोटाच्या जीवनाविषयी पाहणार आहोत आणि लोटाच्या जीवनाचा अर्थ आहे पडदा टाकणे किंवा झाकून घेणे. ओके, लपून राहणे आणि अनैतिक स्पष्टतेच्या विषयाशी तो जोडलेला विषय की झाकून टाकणे. ओके, आपण देवाचं वचन वाचूया. उत्पत्तीचं पुस्तक घ्यायचा. हॅलो, वचन वाचण्याच्या अगोदर लोटाच्या जीवनाविषयी काही महत्वाच्या गोष्टी तुमच्या समोर ठेवणार आहे. पहिली गोष्ट, लोट हा हारानाचा मुलगा होता. हारानाचा मुलगा आहे आणि अब्रामाचा पुतण्या आहे. तो अब्रामासोबत खासदाच्या ऊर देशातून कनान देशाकडे तो अब्रामासोबत प्रवास करत होता. उत्पत्ती 12:4 मध्ये, म्हणून अब्रामाच्या आज्ञेप्रमाणे, परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे अब्राम निघाला आणि लोट देखील त्याच्या बरोबर गेला. हारान सोडले तेव्हा अब्राम 75 वर्षाचा झाला. अब्रामापासून वेगळे झाल्यानंतर लोट सदोममध्ये स्थानिक झाला, जो नंतर देवाने सदोम नष्ट केला. लोटाला देवदूतांनी इशारा दिला आणि तो त्याच्या मुलीसह पळून जाण्यात यशस्वी झाला. परंतु मागे वळून पाहिल्यामुळे त्याची पत्नी मिठाच्या खांबात रूपांतर झाली. ओके, पुढील गोष्ट, लोट हा आमोनी आणि मोआबी लोकांचा पूर्वज आहे, जे इस्रायल लोकांचे शत्रू होते. लक्षात घ्या, त्याची कहाणी बायबलमध्ये सांसारिक इच्छाच्या धोक्याबद्दल एक महत्वाचा नैतिक धडा आम्हाला शिकवले. पुढे, लोट हा मेसोपोटेमियामध्ये राहत होता आणि या आधुनिक काळात त्याला रशिया किंवा इराक असं म्हटलंय. टर्कीचं शहर आहे. बायबलमध्ये मजकूर आहे त्याच्याविषयी बायबल लिहिलंय उत्पत्ती 11:31 मध्ये. ओके, आणि काही वचन त्याच्याविषयी दिले. पहिली गोष्ट, लोट सदोमाकडे लोटाने पाहिलं तेव्हा तो अब्रामापासून वेगळा झाला, कारण सदोम फार सुंदर प्रदेश होता. दुसरी गोष्ट म्हणजे आपण वाचतो की सदोमाजवळ त्याने एक तंबू ठोकला 13-12 मध्ये. तो या घटनेच्या जवळ राहू इच्छित होता. तिसरी गोष्ट, आपल्याला तो सदोमामध्येच राहतो असे आढळते. 14-12 मध्ये असं लिहिलंय. उत्पत्ती 14-12 मध्ये त्याने आपले घर तिथे बनवले. आणि चौथी गोष्ट, आता तो तेथे आपल्याला सदोमामध्ये दिसत आहे. ओके, बर, आता लोटाचे 18 गुण आहेत. किती? लोटाच्या जीवनाचा अभ्यास करताना लोटाच्या चरित्रामधून त्याचे 18 गुण दिसून आले. पहिलं, ओके, त्याच्याकडे विवेकाचा आत्मा होता. जेव्हा देवदूत मानवी रूपात त्याच्याकडे आले तेव्हा त्याने त्याला ओळखले. ओके, ओळखलं की नाही? पुढे, तो आदरणीय आणि नम्र व्यक्ती होता. तो अनोळखी लोकांसमोर नतमस्तक झाला. हे जे पुरुष होते दोन स्वरूप, त्यांच्या समोर लोट नतमस्तक झाला, म्हणजे तो नम्र होता. ओके, त्याने अनोळखी लोकांना प्रभू म्हटलं, म्हणजे त्याच्यात लोकांना ओळखण्याचा आतमध्ये गेला होता. तो चांगला समरिजन मदतगार होता. तो अनोळखी लोकांची त्यांनी सोय केली. जे शोधून त्याच्याकडे आले होते त्यांच्या खाण्यापिण्याची राहण्याची सोय त्यांनी केली. ओके, तो काळजी घेणार होता. त्याने 2 व्यक्तीला आपल्याकडे राहायला जागा दिली. ओके, जरी सदोम आणि गमोरा समलैंगिकतेने भरलेलं होतं तरी अब्राम त्या समलैंगिकतेने भ्रष्ट झाला नव्हता. कारण पुढे खूप बोलायचं आहे ना अजून, म्हणून मी फक्त जीवनचरित्र देतो. तुम्हाला मी देतो. ओके, ते रेफरन्स देत आहेत. ओके, बरं, पाणी तिसरा थोडं काढून घ्या. बरं, जाऊ पुढे.
येस. ओके. आपण समलैंगिकतेच्या पापामध्ये तो भ्रष्ट झाला नव्हता. असं लोकांसमोर बोलताना शब्द लोक लगेच पकडतात, माफ करा, पण मध्ये मध्ये मला मदत करा, कारण आपण एक दुसऱ्याला मदत करत नाही. ओके ओके. लोट हा समलैंगिकतेच्या पापामध्ये पडला नव्हता. ओके. त्याने त्याच्या पाहुण्यांना सोदोमाच्या लोकांच्या शारीरिक हल्ल्यापासून वाचवलं. ओके. आपण पुढे पाहणार. तो एक जबाबदार यजमान होता जो त्याच्या पाहुण्यांना शत्रूच्या हाती देण्यास तयार नव्हता. चांगला माणूस. ओके. तो देवाचे भय बाळगत असे, तो सुदैवाच्या लोकांना उद्देश करीत असे आणि त्यांना दुष्टाई टाळण्याचा सल्ला देत असे. त्यांनी एकदाच सल्ला दिला शेवटी, आपण पाहणार. तो म्हणजे शेवटी तो सुवार्थी झाला. तो एक आदर्श ख्रिश्चनांचा पिता होता. त्याने आपल्या मुलांना रीतीमध्ये शिक्षण दिलेले आपण त्याच्यातून शिकू शकतो. त्याच्या मुली कुमारी होत्या. ओके. पुढे पटापट लिहून घ्या. तो बलिदान देणारा होता, म्हणजे त्या अनोळखी लोकांच्या जीवनाची खंडी म्हणून त्याने आपल्या स्वतःच्या 2 मुली सदोमाच्या लोकांच्या हवाली करण्यास तो तयार झाला. बरोबर आहे. वचन 8 मध्ये लिहिलंय, 19:8 मध्ये तुम्ही वाचा. त्याने सदोमाच्या हे दिसतं ना 8-9 हे वचन आहे. त्याने सदोमाच्या माणसाचा प्रतिकार केला आणि त्यांना त्यांच्या घरात जबरदस्तीने प्रवेश करण्यापासून रोखलं. संजय कॅमेरा बघायचा. त्याने वचन पाळले आणि सदोमामधून पळून जाताना कधीही मागे वळून पाहिले नाही. तथापि त्याच्या पत्नीनं मागे वळून पाहिले. 15-16 मध्ये दिले. तो एक मध्यस्थ होता. त्याने सदोम आणि गमोरा नष्ट होण्यापूर्वी दूर प्रवास करण्याची परवानगी मिळवली अशी देवदूताने त्याला विनंती केली होती. देवाने त्याला सदोम आणि गमोराच्या पापात भस्म होण्यापासून वाचवले. वचन 15 मध्ये अब्रामाच्या वंशाचे रक्षण करण्याच्या देवाच्या कराराचा त्याला फायदा झाला. वचन 19 मध्ये. ओके. आता हे याकोबाची 12 मुलं आहेत. याकोबाची किती मुलं? 12. ओके. आता सदोम आणि गमोराचे रहिवासी जे आहेत ना, ते कुठून आले माहिती आहे? नोहाचा मुलगा हाम या त्याच्यापासून कनान वंशजापासून सदोम आणि गमोरा देश तयार झाला. वाचा. तुम्हाला माहिती आहे प्रश्नचिन्ह तुमच्या डोक्यात येईल म्हणून मला अगोदर माहिती होतं. वचन वाचा. उत्पत्ती 19 नंबरचं वचन वाचा. सदोम आणि गमोराचे रहिवासी नोहाचा मुलगा हाम याचा मुलगा कनान याचे वंशज होते. पवित्र शास्त्रात वाचा. हे तुम्हाला खरं वाटणार नाही. तुमचं पायावर बोला. आमचे मुलगे कुश, मिश्राईम, पूट व कनान. सर 19 नंबरचं वाचा ना. 19. कनान्यांची सिदोनाहून दरारास जाण्याच्या वाटेवर गजापर्यंत आणि सदोम, गमोरा, आदमा व सबोय यांच्याकडे जाण्याच्या वाटेवर देशापर्यंत होती. कळलं का तुम्हाला काय वाचलं? दुसरं कोणतरी वाचा. बायबलमध्ये वाचा. और कनानियों का सीमा सीदोन से लेकर गरा के मार्ग से होकर आचा तक और फिर सदम और अमोरा और अदमा और सदोम आणि गमोरा हे तर राहणारे लोक कोणत्या वंशाचे होते असं दिलंय? कनान्यांचे. तुम्ही कोणतं बायबल वाचता? बरोबर सांगितले. ओके. 8 नंबरचं वचन वाचा. आरवादी, समारी व हमाती हे झाले. पुढे कनानी कुळांचा विस्तार झाला. कोणाचा? कनानी. पुढे 18-17 नंबरचं वचन वाचा.
UVRT शिने. हा त्याच्या अगोदर तुम्ही एक काम करा, 6 पासून पुढे वाचायला सुरुवात करा. हामाचे मुलगे कुश, मिस्राईम, पूट व करा. कुशाचे मुलगे सवा, हविला, साप्ता, रामा व साप्ताका. आणि रामाचे मुलगे शवा व ददा. कुशाला निम्रोद झाला, तो पृथ्वीवर महारथी होऊ लागला. तो परमेश्वरासमोर बलवान पारधी झाला. म्हणून निम्रोदासारखा परमेश्वरासमोर बलवान पारधी असे म्हणण्याचा प्रघात आहे. शिनार देशात बाबेल, एरेक, अक्कार व कालने ही त्याच्या राज्याचा बस, 21 नंबरचं वचन वाचा. 21. शेम हा सर्व एबर वंशाचा पूर्वज व याफेताचा वडील बंधू, यालाही संतती झाली. ओके. ओके, आता 15, 16, 17, 15 वाचा. 15 नंबरचं वचन. कनान याला सिदोन हा पहिला मुलगा, कनानाला सिदोन झाला. आणि हे हा यबुसी, अमोरी, गिरगाशी व हिब्बी, आर्की व शिनी, हा अबादी, समारी व हमादी हे झाले. पुढे कनानी कुळाचा विस्तार झाला. हा कनानीची सीमा सिदोनाहून दरारा जाण्याच्या वाटेवर गज्जापर्यंत आणि सदोम, गमोरा, आदमा व सबोईम याकडे जाण्याच्या वाटेवर लेशापर्यंत होती. ओके. तर सदोम आणि गमोरात राहणारे जे वंशज आहेत ते हामची मुलं होती. ओके, आणि त्यांच्यापासून तो सदोम हा गमोरा देश तिथं स्थापन झाला. ओके, बरं. आता लक्षात घ्या, आपण महत्वाच्या विषयाकडे जाणार आहोत आणि आजचा आपला विषय आहे लोटाचं सदोमातलं जीवन. लोटाचं लाईफस्टाईल सदोमामध्ये कसं आहे. ओके, सदोम कशा प्रकारे जीवन शैली जगत होता. ओके, आपण एक वचन वाचूया. 19 नंबरचा अध्याय आणि 1 नंबरचं वचन वाचा. मग संध्याकाळी ते दोघे दूत सदोम येथे आले. तेव्हा लोट सदोमाच्या वेशीत बसला होता. त्यांना पाहून लोट उठून सामोरा गेला आणि भूमीपर्यंत तोंड लवून त्याने त्यांना नमन केले. प्रेज द लॉर्ड. ओके, त्या शास्त्र भागात 2 स्वर्गदूत आले. किती स्वर्गदूत आहेत? 2. ते कशाला आले माहित आहे? लोटाला चेतावणी देण्यासाठी. कशाला आले ते? त्याला चेतावणी द्यायला आले, आशीर्वाद द्यायला आलेले, त्याला भविष्याचे वचन सांगायला आलेले नाही, चेतावणी द्यायला आले. जर 18व्या अध्यायाचा जर तुम्ही अभ्यास केला किंवा वाचलं तर त्याच्यामध्ये देवदूत त्याला आशीर्वाद द्यायला आले होते. 19व्या अध्यायामध्ये त्याला चेतावणी द्यायला आलेले आहे. कधी कधी देवाचं वचन आम्हाला वॉर्निंग देतो, चेतावणी देतं. देवाचं वचन आम्हाला कोणत्या मार्गाने जायचंय ते स्पष्टपणे सांगतं. बरेच लोक देवाचं वचन ज्या प्रकारे आमच्यापर्यंत देवाचं वचन आमच्यापर्यंत येतं, लोक त्या प्रकारे त्याचा स्वीकार करत नाहीत. लोक ऐकतात पण त्याच प्रकारे त्याला फॉलो करत नाहीत. देवाचं वचन आम्हाला काही काही गोष्टीविषयी सावध करतं. देवाचं वचन आमच्याकडे येतं तेव्हा आम्हाला एक प्रकारचा इशारा देतं. बरेच लोक स्वीकारतात, बरेच लोक स्वीकारत नाही. बरोबर, किती संदेश आपण ऐकले, कितीतरी संदेश आपल्या डोक्यावरून गेले, कितीतरी संदेश आपल्याला कळलेच नाही, कितीतरी संदेश आपल्याला कळाले, आपल्याला टोचले, पण आपण त्याला सिरियस घेतलं नाही. हे 2 स्वर्गदूत ह्या लोटाला चेतावणी द्यायला आलेले आहेत. देवाच्या लोकांनो,
लक्षात ठेवा, देव आम्हाला चेतावणी देखील देतो, वॉर्निंग देखील देतो, आणि काय करू नये त्यासाठी. संदेश देणारे स्वर्गदूत, जर तुम्ही प्रगटीकरणाच्या पुस्तकात जर पाहिलं, प्रगटीकरणाचं पुस्तक 14वा अध्याय 6 पासून 12 पर्यंत वाचू नका, मी तुम्हाला सांगतो घरी गेल्यावर वाचा. तिथं 2 स्वर्गदूत सुवार्ता सांगतात उलट आजच्या पृथ्वीवर. का? तेव्हा महासंकटाचा काळ होता, समजतं, आणि तेव्हा सुवार्ता सांगणार कोणी नव्हतं, आणि लोकांना संदेश सांगण्यासाठी देवाने स्वर्गदूत पाठवले होते. पाठवणार आहे प्रगटीकरणाचं भविष्य आहे. ओके, तुम्हाला जर डाऊट असेल तर तुम्ही घरी जाऊन प्रगटीकरण याचा 14वा अध्याय आणि 6 ते 12 मध्ये वाचा. 2 स्वर्गदूत पळते सुवार्ता सांगण्यासाठी. आज देखील देव स्वर्गदूत पाठवू शकतो सुवार्ता सांगण्यासाठी, पण देवाने आता त्यांना ती जबाबदारी दिलेली नाही. आता ती जबाबदारी आपल्याला दिलेली आहे. लोकांना वॉर्निंग देण्यासाठी देवाने सुवार्ती उभे केलेले आहेत. देवाचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी देवाने तुमची आणि माझी निवड केलेली आहे. ओके, स्वर्गदूताने लोकांना संदेश सांगितला, वॉर्निंग दिली. आज जगाला वॉर्निंग देण्यासाठी, सुवार्ता सांगण्यासाठी देवाने त्याच्या लोकांची निवड केलेली आहे. आमचं हे भाग्य आहे की देवाने त्याचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला आणि आम्ही जबाबदार आहोत त्यासाठी. आता देव स्वर्गदूताला पाठवून सुवार्ता सांगणार नाही, महासंकटाच्या काळात तर पाठवणार आहे स्वर्गदूत, पण आज ते भाग्य आमचं आहे, ती जबाबदारी आमची आहे. आम्ही आमच्या जबाबदारीपासून पळू शकत नाही, आम्ही आमच्या जबाबदाऱ्या टाळू शकत नाही. देवाने आम्हाला योग्य समजून आमच्यावर जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत, आणि म्हणून देवाने दिलेल्या जबाबदारीला आपण पूर्णपणे पाळायला पाहिजे. देवाचा दूत संदेश घेऊन आलाय. तुम्ही आणि मी सुवार्तेचा संदेश घेऊन जाणारे लोक आहोत. मी काल बोलताना सांगत होतो, जो माणूस सुवार्ता सांगतो तो लवकर मरत नाही. त्यांना बिलीग्रामचं उदाहरण सांगितलं. बिलीग्राम किती वर्षाने मेला? एवढे 99 वर्षाने. का माहितीये? बिलीग्राम सुवार्तिक होते. रेनॉल्ड बॉर्की लवकर मेले नाही, 88 वर्षानंतर मेले. ते सुवार्तिक होते. हॅलो, तुम्ही बघा, जितकेही सुवार्ता सांगणारे सेवक आहेत, देवाने त्यांना उदंड आयुष्य दिले. ओके, देवाचा संदेश सांगणारे लोक लवकर मरणार नाहीत. ते सुवार्ता सांगत नाहीत, मग ते कोणी बिशप असो, रेव्हरंड असो, ते सुवार्ता सांगत नाहीत, ते लवकर कबरेत. ओके, ते लवकर कबरेत. म्हणून संदेश सांगणारे व्हा, देवाचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवणारे व्हा. मागच्या शनिवारी आपण पाहिलं लोटाच्या जीवनाविषयी. तो म्हणतो मी आता 85 वर्षाचा आहे आणि 40 वयाची ताकद माझ्यात आहे. कारण तो म्हणतो 85 वर्षाचा आता. जेव्हा देव माझ्याशी बोलला त्या गोष्टीला 45 वर्ष झाले, म्हणजे तो तेव्हा 40 वर्षाचा होता. तो म्हणतो देवाने मला तीच ताकद आज पण दिली. मला जर वाटतं तंदुरुस्त राहावं, जास्त दिवस जीवन जगावं, देव त्याचा संदेश आपल्याकडे घेऊन आलाय, आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवायचाच आहे. एका व्यक्तीला सुवार्ता सांगणं म्हणजे त्या माणसाचं 1 तासाचं आयुष्य वाढलंय. तुम्ही जर कोणाला सुवार्ता सांगितली, तुमचं 1 तास आयुष्य वाढलंय. त्या माणसाने प्रभूचा स्वीकार केला, तुमचं 4 तास आयुष्य वाढलंय. तो माणूस जर देवाचा सेवक झाला तर तुमचं 4 दिवसाचं आयुष्य वाढलंय. देव तुम्हाला बोलू देणार नाही. जितकी तुम्ही सुवार्ता सांगाल, जितके संदेश सांगाल, देव तुमचं आयुष्य वाढणार आहे. मला सांगा, देवाला कोणाची गरज आहे? सुवार्ता सांगणाऱ्याची. आता तुम्ही सुवार्ता सांगता, देव तुम्हाला म्हणून देईल का? तुम्ही देव विश्व झाला, त्या जागेवर बसलात, गेऱ्या वाढून ठेवल्या, जाळे झाला, पुस्तक खातात बसतात, आज सुवार्ता सांगत नाही. देव काय म्हणत, तू माझ्या काय काम होतं?
तू धरती में बोझ मत बन, ऊपर आ जा. बरोबर की नाही? हॅलो, सुवार्ता सांगणं स्वर्गदूताने या लोटाला संदेश सांगितला, वॉर्निंग दिली. देव तुम्हाला आणि मला त्या जगाला सुवार्ता सांगण्यासाठी उभा करत आहे, उभा केलेला आहे. आणि ह्या संधीचं सोनं आम्हाला करायचं आहे. देवाने आम्हाला पाठवले. तर तुम्ही या लोकांच्या जीवनाकडे पाहाल, त्याच्या जीवनात आपण बऱ्याचशा गोष्टी शिकणार आहोत. बरं, स्वर्गदूत कुठे आले? सदोमा. स्वर्गदूत कुठे आले? सदोमामध्ये. बरोबर आहे? तिथे कोण राहत होतं? स्वर्गदूत कोणासाठी आले होते? लोटासाठी. ओके. लोट हा खरंच नीतिमान माणूस होता, बायबल सांगतं. आपण वचनातून पाहणार आहोत, पण मला तुम्हाला याच्यातून थोडक्यात माहिती द्यायची आहे. लोट कुठे राहत होता? सदोम आणि गमोरामध्ये. सदोम आणि गमोरा हे ठिकाण पापाने भरलेलं होतं. एक नीतिमान माणूस पाप घडत असलेल्या जागेवर राहत आहे, पाप करणाऱ्या लोकांमध्ये राहत आहे. कधी कधी देवाचे चांगले सेवक, कधी कधी ईश्वर विश्वास करणारे धार्मिक लोक ते चांगले आहेत, परंतु त्यांची संगत चुकीची आहे, त्यांचं वातावरण चुकीचं आहे. हॅलो, हा लोकांचा निर्णय चुकीचा होता. तो धार्मिक होता आणि चुकीच्या लोकांत राहत होता. चुकीच्या लोकांची संगती त्याला होती, चुकीच्या लोकांचा सहवास त्याला होता. देवाच्या सेवकांनो, आपण देवाचे सेवक आहोत. आम्हाला आमचं आत्मिक जीवन सुरक्षित ठेवलं पाहिजे आणि त्याच्यासाठी आमच्या आजूबाजूला कोणते लोक आहेत आम्हाला तपासलं पाहिजे. चुकीची संगत चांगल्या माणसाला बिघडवू शकते. चुकीची संगत एखाद्या माणसाला चुकीचा ठरवू शकते. लोटाची निवड जागा लोटाने निवडली, ती जागा चुकीची होती. लोटाने जे लोक निवडले ते लोक चुकीचे होते. आम्ही देवाचे सेवक या नात्यानं आम्हाला तपासायचंय आमची संगत कोणासोबत आहे. ज्या बायकाच्या 2-2, 4-4 बायका म्हणत आहेत, दोस्ती तोडून टाका. जो बालक गपचूप व्यसन करत आहे, संगती तोडून टाका. चुकीच्या लोकांसोबत राहणं टाळायचा प्रयत्न करायला पाहिजे. एखाद्या सेवकाला देवाचं वचन माहित नाही, आपण त्याला शिकू शकतो. एखादा पास्टर आजारी असतो, आपण त्याला दवाखान्यात नेऊ शकतो. पण एखादा मुळातच पापी आहे, आपण त्याला सोडवू शकत नाही. बरोबर? एखाद्यामध्ये फोड्या आहेत चुकीच्या, आपण त्या फोड्या बदलू शकत नाहीत. धार्मिक मनुष्य, नीतिमान मनुष्य. पण माहिती सदोमात राहणारे लोक कसे होते? वाचा उत्पत्ती 13:13 वाचा. सदोमात राहणारे लोक, व्यभिचारी लोक, सर्वलैंगिक लोक, वासनेला धरलेले लोक, सदोमातील रहिवासी दुष्ट असून परमेश्वराविरुद्ध महापातके करणारे, परमेश्वराच्या विरुद्ध महापाप करणारे लोक. सदोमातल्या लोकांची स्थिती कशी होती? पापी. पहिले सांगत बायबल सांगतो, वासनेला भरलेले व्यभिचारी लोक. बायबल सांगतात ते अतिशय दुष्ट होते, देवाच्या नजरेत महापाप करणारे भयानक लोक होते. आणि अशा लोकात राहण्याचा निर्णय लोकांनी घेतला. लोक नीतिमान होता. वाचूया दुसरे पेत्र याचा 2 अध्याय आणि 6 ते 8. पेत्राचे 2 पत्र याचा 2 अध्याय आणि 6 ते 8 वाचा. कारण असे अनेक आहे पुढे होणाऱ्या
लोकांना उदाहरण देण्यासाठी सदोम व गमोरा ही नगरे भस्म करून त्याने त्यांना विध्वंसाची शिक्षा केली आणि अधर्मी लोकांच्या कामातूर वर्तनाने विटलेला नीतिमान लोट याची सुटका केली. नीतिमान लोट बायबल काय सांगतं? नवीन करारामध्ये लोट हा नीतिमान होता पण पापी लोकात राहत. लोट नीतिमान होता पण व्यभिचारी लोकात राहत होता. नीतिमान लोट होता वासनेनं भरलेल्या नगरीत राहत होता. ज्या ठिकाणी तुमचं आत्मिक जीवन सुरक्षित नाहीये ती जागा सोडा. बरेच लोक म्हणतात मी तर लहानचा मोठं झालो, इथं माझे मित्र आहेत, इथं माझे नातेवाईक आहेत, पण त्या ठिकाणी तुम्हाला राहून जर शिव्या द्याव्या लागतात, खोटं बोलावं लागतं, तर ती जागा आम्ही सोडायलाच पाहिजे. जे लोक आमच्या सोबत आहेत, भले ते ख्रिश्चन आहेत, पास्टर आहेत, मोठमोठ्या पदावर असलेले लोक आहेत, पण त्यांचं मन कपटी आहे, अशा लोकांची संगत आम्ही सोडायलाच पाहिजे. जे लोक चांगले नाही, त्याचे विचार चांगले नाहीये, त्या लोकांची साथ सोडणं गरजेचं आहे. लोट नीतिमान होता पण त्याला संगत चुकीच्या लोकांची होती. त्याला त्या चुकीच्या लोकांची आवड लागली, त्या चुकीच्या जागेची त्याला आवड लागली. तुम्ही ज्या चुकीच्या लोकांसोबत राहाल त्यांची तुम्हाला आवड लागेल, त्या जागेचा तुम्हाला लगाव होईल. देवाच्या लोकांनो, सर्व ऐकणाऱ्यांनो, तुमचं वातावरण जर तुमच्या आत्मिक गोष्टीला भ्रष्ट करत आहे तर ती जागा सोडायला पाहिजे. जे लोक तुमच्या उन्नतीच्या ऐवजी तुम्हाला अधोगतीकडे घेऊन जातात त्या लोकांची साथ सोडली पाहिजे. जे लोक तुम्हाला दोषी कटकट उभे करणार आहेत त्या लोकांची संगत बळी केली पाहिजे. लोकांचं जीवन चांगलं होतं, तो नीतिमान होता, बायबल नीतिमान होता. बायबल नीतिमान म्हणतात आपण दोष लावू शकत, पण नीतिमान होता. चुकीच्या लोकांसोबत चुकीची संगती त्याला होती. सदोम आणि गमोरा या शहरात त्याचा एक लगाव होता. ओके, लोकांचं धार्मिक जीवन, लोकांचं आत्मिक जीवन, तो आतून त्याला माहिती होतं, कारण तो आपण सोबत राहिला होता, त्याला देव माहिती होता, म्हणून देवाविषयी थोडं तरी भय त्याच्यामध्ये. तुम्ही चांगले आहात पण तुमचं वातावरण, आजूबाजूचे लोक, तुमची मित्रमंडळी कशी आहे तिचा पहा. लोकांनी अनेक वर्ष सदोमाला काढले. किती वर्ष? अनेक वर्ष. पण लोटाने कधीच आत्मे जिंकले नाही. मागच्या वेळेस उमेदवार म्हणत होते प्रार्थनेची सेवा केली, पुस्तकाची सेवा केली, पण आत्मे जिंकले नाही. खंत त्यांच्यात अजून आहे आणि मला सांगायचंय, तुम्ही ते खंत आज दूर करू शकता. सुवार्ता सांगायची सुरुवात करा. उरलेल्या वेळेत का होईना देव तुमचा आत्मे जिंकण्यासाठी उपयोग करेल. कोणत्याही किमतीमध्ये आत्मे, कोणत्याही वेळेत आत्मे जिंकला. धार्मिक होता पण त्याची धार्मिकता त्यांनी लोकांवर प्रभाव पडला नाही. सदोमातले लोक त्यांच्यावर त्याचा काही प्रभाव पडला नाही. लोकांनी आत्मे जिंकले नाही, लोकांनी जन जागृती केली नाही. सदोमात होता, त्याला देव माहिती होता, त्याला हे माहिती होतं की लोक पापात आहे, पण त्याने लोकांची आत्मिक जागृती केली नाही. त्याला जागवलं नाही, लोकांना जाणीव करून दिली नाही. आम्ही ज्या लोकात राहत आहोत आम्हाला आत्मे जिंकायचे आहे, बरोबर? लोकांनी आत्मे जिंकले, आत्म्यामध्ये जण जागृती नाही आली.
आम्ही ज्या लोकांमध्ये राहत आहोत कदाचित आमच्या आजूबाजूचं वातावरण त्या सदमातल्या लोकांसारखंच असेल. आम्हाला त्या लोकांमध्ये देवाच्या वचनाची घोषणा करायची. लोट त्या लोकांमध्ये राहिला पण त्यांना कधीच आत्मिक गोष्टी सांगितल्या नाही. काय आम्ही ज्या लोकात राहतो त्यांना आम्ही आध्यात्मिक गोष्टी सांगत आहोत काय? काय आम्ही त्यांना आत्मिक गोष्टी काय ओळखत आहोत काय? काय आम्ही त्यांना आध्यात्मिकतेचा मार्ग दाखवत आहोत काय? लोक त्यांच्यात राहून त्यांनी आध्यात्मिकतेचा मार्ग दाखवला नाही. तो त्यांच्या संस्कृतीमध्ये वाहून गेला. आम्ही ज्या युगात राहत आहोत आमच्या आजूबाजूचं वातावरण आमच्या आजूबाजूचे लोक आम्हाला या लोकांना आध्यात्मिकतेचा मार्ग दाखवायचा आहे. लोक त्या लोकांमध्ये अनेक वर्ष राहिला पण त्याने कुणाचं जीवन बदललं नाही. त्याच्याद्वारे कुणी बदललं नाही, कुणी पश्चाताप केला नाही, कोणी देवाकडे वळालं नाही. इतक्या वर्ष तो सदमात राहिला पण त्याच्याद्वारे कोणीही व्यक्ती देवाकडे वळाला नाही. मला सांगा आम्ही सेवा बाहेर खूप करतो. इधर गया उधर गया हे काम किया उधर मीटिंग किया. तुम्ही ज्या परिसरात राहता त्या परिसरातल्या लोकांवर तुमचा काय प्रभाव आहे? त्या परिसरामधून तुम्ही किती आत्मे जिंकले हे फार महत्त्वाचं आहे. तुमच्याद्वारे तुमच्या परिसरातील लोकांचं किती लोकांचं जीवन बदललंय ही मोजणी करणं गरजेचं आहे. त्याने एका व्यक्तीला देवाविषयी सांगितलं नाही. इतक्या वर्ष सदमात राहून त्यांनी एकाही माणसाला देवासाठी जिंकलं नाही, एकाही माणसाला देवाविषयी सांगितलं नाही. आपण ज्या लोकांत राहतो कृपा करून त्या लोकांना देवाविषयी सांगा. लोकांना जगिक गोष्टी खूप मिळवल्या, लोकांनी जगिक गोष्टीचा आनंद घेतला पण त्याने कधीच देवाची उपस्थिती माझ्यासोबत आहे का त्याचा विचार केला नाही. पैसा नाही त्याच्याविषयी चिंता करत होता, धन नाही चिंता करत होता, आता मेंढ्या वाढल्या नाही चिंता करत होता. देवाची उपस्थिती सोबत आहे का नाही त्याचा विचार तो करत नव्हता. आज बरेच लोक आम्हाला काय मिळतंय त्याची मोजणी करतात, मोबाईल घेऊन कॅल्क्युलेशन करतात, गणित करत बसतात. 15,000 आले, 10,000 गेले, 2,000 गेले, 3,000 उरले, काय करायचं? आपल्या जीवनाचं कॅल्क्युलेशन करत बसणारे लोक आम्हाला समाजात दिसतात, सेवेमध्ये दिसतात. पण काय आम्ही देवाची उपस्थिती आमच्या सोबत आहे का आम्हाला विचार आहे. जगातील सुख सुविधा जगातील गोष्टी आम्हाला कशा मिळतील? प्रत्येकाला वाटतं की आमच्या जीवनामध्ये सामाजिक आर्थिक प्रगती व्हायला पाहिजे, त्या गोष्टी आमच्या जीवनात दिसायला पाहिजे. लोटही त्याच्यामध्ये गुंतलेला होता. लोटाने कधीच देवाची उपस्थिती त्या सोबत आहे का त्याचा विचार केला नाही. आणि देवाची उपस्थिती आमच्या सोबत आहे का त्याचा विचार करायला हवा. जगाच्या गोष्टी मिळण्यासाठी सगळे झटतात, आपलं सर्वस्व पणाला लावतात. पण काय आपण देवाच्या उपस्थितीचा बारकाईने विचार करतो का? लोकांना ही चिंता नव्हती. प्रार्थना करायची नाही करायची त्याला काही चिंता नव्हती. केली तर केली नाही केली काहीच प्रार्थना केली. पैशाची चिंता होती, घराची चिंता होती, मुलीची चिंता होती, बायकोची चिंता होती. प्रार्थना केली की नाही तो चिंता करत नव्हता. आज सेवक लोक खूप सेवा करतात, खूप प्रार्थना करतात. प्रार्थना केली की नाही त्यामुळे काही टेन्शन नाही. लक्षात ठेवा, ज्या देवाची आपण सेवा करत आहोत त्या देवाशी न बोलता आपण त्याची सेवा कशी काय करणार?
ज्या देवाची आपण सेवा करतो, ज्या देवासाठी आपण ती धावपळ करतो, तर त्याचं आपलं नाटकच नाहीये, तर आमची सेवा शून्य आहे. लोक जगातल्या गोष्टीचा विचार करतात, आपण जगाच्या गोष्टी विचार करतो, पण आम्ही त्या गोष्टी चिंता करतो का की आज मी तासभर प्रार्थना केली नाही, काय आम्हाला बेचैन वाटतंय काय? एखादा माणूस जर रोज प्रार्थना करता माणूस जर एखाद्या दिवशी प्रार्थना नाही केली तर त्याला तो दिवस भयान वाटतो आणि वाटायलाच पाहिजे. हॅलो, त्याचं डोकं दुखायला लागायला पाहिजे, त्याला जेवण खाताना हात जड वाटायला पाहिजे, त्याला पाणी पिताना थरथरायला पाहिजे, कारण त्यांनी त्याच्या देवासोबत वेळ नाही घातला. बरेच लोक सेवेत फार बिझी आहेत, फार व्यस्त आहे, सेवेचा फार विचार करतात, पण ते बिलकुल प्रार्थनेचा विचार करत नाही. That's the wrong. हे चुकीचं आहे. आणि लोकांनी कधीच चिंता केली नाही प्रार्थना करायची की नाही करायची. लोकांनी कधीच चिंता केली नाही देव आपल्यासोबत आहे की नाही. लोकांनी कधीच देवाच्या इच्छेचा विचार केला नाही, देवाची काय इच्छा आहे. त्यांनी कधीच चिंता केली नाही देवाची काय इच्छा आहे माझ्यासाठी. लोकांनी स्वतःची इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला, स्वतःच्या इच्छा जागृत करायचा प्रयत्न केला, स्वतःच्या इच्छेनं वागायचा प्रयत्न केला, पण देवाची त्याच्यासाठी काय इच्छा आहे त्याचा त्याने कधीच विचार केला नाही. बऱ्याचदा लोक आपला स्वतःचा विचार करतात, आपल्या कुटुंबाचा विचार करतात, आपलं चर्च, आपली सेवा, आपलेच लोक, बाहेरच्या कुणाचा विचार करत नाही, देवाचा विचार करत नाही. बऱ्याच सेवकांना चर्च म्हणजे सुपर मार्केट करून ठेवले, चर्च मध्ये त्यांचं दुकान आहे, इन्कम येणार. एक पास्टर आमच्याकडे होते काही वर्षापूर्वी, त्यांना म्हटलं पास्टर सुपर संडे तुम्ही सगळ्या लोकांना घेऊन या. नाही आणले, 3-4 वेळेस नाही आले. त्यांना म्हटलं घेऊ तर तुमची नाही आली. तेवढे पास्टर ते कसं आमचं चर्च ना तिकडे दाम वगैरे घेतलं म्हणजे आम्हाला घ्यावं लागतं, तिकडे आल्याचं ते मिळणार नाही. किंवा लोक आल्याच्या नंतर यांना मला असं वाटेल की नाही आपण फार लहान आहे, इकडे फार मोठे चर्च, त्याला म्हणून तुझ्या डोक्यात प्रॉब्लेम आहे. लोकांच्या आतली मला बोलूस, तू या लोकांना स्वतःचा गुलाम बनवून ठेवलंस. या लोक देवाचे नाही, देवाच्या सेवेसाठी तुझ्या सेवेसाठी तुला आणून ठेवलेस. लक्षात ठेवा, लोक देवाचे आहेत, मंडळी देवाचे आहे. आम्हाला चिंता करायची, आम्ही प्रार्थना केली की नाही, देवाची काय इच्छा आहे आमच्यासाठी, आम्हाला चिंता करायला पाहिजे. लोकांनी फक्त स्वतःची चिंता केली, लोकांनी स्वतःची इच्छा पूर्ण केली, आम्हाला देवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी उभं राहायचं नाही. नेहमी देवाच्या इच्छेचा विचार करूया. देवाला काय करून घ्यायचंय, देवाची माझ्यासाठी काय इच्छा आहे, मी करावं म्हणून, मी काय करावं असं देवाची इच्छा आहे. आणि देवाची इच्छा स्वतःची समजून घ्यावी आणि तेच करावं जे देवाच्या इच्छेत आहे. हा लोट सर्वात राहत होता, देवाची इच्छा नव्हती त्याने सदमात राहावं, देवाचं दर्शन नव्हतं त्याने सदमात राहावं. कोणाची इच्छा होती सदमात राहावं? स्वतःची इच्छा होती, स्वतःच दर्शन होतं, त्यांनी स्वतःच सदम निवडला होता. बरेच लोक चुकीच्या लोकांसोबत राहणं स्वतःच निवडतात, चुकीच्या जागेवर राहणं लोक स्वतःच निवडतात. देवाची इच्छा नव्हती, देवाचं दर्शन नव्हतं की लोकांनी तिथे राहावं, ही स्वतःची इच्छा होती. लोकांचे स्वतःच दर्शन होतं, त्यांनी सदोममध्ये राहावं. सदोमचे लोक कसे होते माहिती, वाचूया आपण एचकेचं पुस्तक 16वा अध्याय 48, 49, 50. एचकेल 16वा अध्याय 48,
तुझी बहीण सदोम हिचे पाप येण्याप्रमाणे होते. हा गर्व, अन्नाची विपुलता, ऐश आराम, एक तिला व तिच्या कन्यांना होती. हा दरिद्री व गरजवंत यांना तिने हात दिला नाही. बरं ऐका, सुदमामध्ये सुदम का लोकांना आवडायचं माहितीये? बायबल सांगतो. पुन्हा एकदा वाचा. पहा, तुझी बहीण सदोम हा हिचे पाप येण्याप्रमाणे होते. हा गर्व, अन्नाची विपुलता व ऐश आराम ही तिला व तिच्या कन्यांना होती. ऐका ऐका, तुम्ही समजून घ्या. बरेचदा फुल स्टॉप मागं पुढे आपण पाहत नाही. सदमामध्ये भरपूर अन्न होतं, अन्नाची रेलचेल होती, खाणं पिणं होतं, वेगवेगळे पदार्थ होते. हॅलो, आणि खाण्याचं ठिकाण लोकांना आवडतं. सगळ्या सुविधा इथे, पाणी इथे, जेवण इथे, अन्न इथे. लोकांना अशाच ठिकाणी राहायला आवडतं तिथं सगळ्या सोयी. सदमामध्ये बायबल सांगतं अन्न होतं, विपुल होतं, बळकट होते, धन होतं, पण त्याच्यासोबत पाप देखील होतं. सदमाची स्थिती कशी आहे? इथं भरपूर धन, भरपूर धान्य, भरपूर खाणं पिणं, लोक वेस्ट करायचे, पण कोण्या गरीबाला देत नव्हती. मदत करण्याचा आत्मा तिथे नव्हता. हॅलो, कोणाला मदतीचा हात देणं तिथे नव्हतं. एक घटना एका डायरेक्टरला समजली, त्याने एक पिक्चर बनवला. त्या पिक्चर मध्ये तो म्हणतो तो देव झाला, तो माणूस, तो हिरो. आणि त्या माणसाला म्हणतो, त्या सगळ्या लोकांनी मला दगडात शोधलं, दगडाला दूध पाजलं, त्याला पैसे खर्च केले, हाडं तुला खातोय, आता जय जयकार केला. लोकांनी मला दगडात शोधलं, पण तू मला माणसात शोधलंस. माणसात आहे, तू मदत केलीस म्हणजे तू माझं काम केलंस. येशू ख्रिस्त म्हणतो ना, जेव्हा मी उघडा होतो तेव्हा तुम्ही मला कपडे घातले, जेव्हा मी भुकेला होतो तेव्हा आता म्हणतो कधी तुला कधी कपडे दिले मी, तुला कधी अन्न दिलं मी? छोट्यातले छोटे एखादा तुला ते बघायचं. येस, खरंच म्हणताना जेव्हा तुम्ही करता तुम्ही देवासाठी करता. पण सदमातले लोक देवासाठी काही करणारे नव्हते, इतरांसाठी काही करणारे नव्हते. सदमातल्या लोकांकडे भरपूर अन्न, भरपूर पैसा, भरपूर धन होतं, आणि बायबल सांगतं ते अन्न वेस्ट करायचे, नाश करायचे, पण कोणाला मदत करत नव्हते. त्याची नासधूस करायचे. हे सदमातले लोक आहेत. त्यांच्या जीवनात काही लक्ष नव्हतं, त्यांच्या जीवनात काही उद्देश नव्हता. त्यांनी कधीच कधी लोकांना मदत नाही केली. आज समाजामध्ये असेच लोक आहेत, 10 रुपयासाठी भांडणारे, समोरच्या लोकांना मदत न करणारे, 500 रुपयासाठी मारणारे, लाख रुपयासाठी खतम करणारे लोक आहेत. माणुसकी नाही. सदमातल्या लोकांच्या सारखी स्थिती तुम्हाला तुमच्या आजूबाजूला दिसेल. कोणताच उद्देश त्यांच्या जीवनात नव्हता. 49 नंबरचं वचन म्हणतं ते स्वतःचाच विचार करणारे होते. त्यांच्याकडे सर्व प्रकारचे धन सगळं काय होतं, पण आत्मिक गोष्टी नव्हत्या. जगातल्या लोकांकडे सगळं आहे, पण देवाचा आत्मा नाही. देवाचा आत्मा, पवित्र आत्मा आहे का? नाही. सगळं होतं, पण आध्यात्मिक गोष्टीत सदमाचे लोक शून्य होते. देवाच्या लोकांना त्यांच्या देवाच्या आत्म्याची उपस्थिती होती, पण आपल्या सोबत नेहमी देवाच्या आत्म्याची उपस्थिती असावी. Unless you feel the presence of God, है ना? आम्ही नेहमी देवाच्या आत्म्यानं भरलेलो असलो पाहिजे. आम्हाला नेहमी जाणीव पाहिजे की देवाचा आत्मा माझ्या सोबत आहे.
सुख सोयी मिळवण्यामुळं देवाचा आत्म्याचा विसर पडलाय. बरेच लोक स्वतःच्या प्रगतीकडे, स्वतःच्या उन्नतीकडे, स्वतःच्या सफलतेकडे लक्ष लावत आहे. म्हणजे हे कैसा मिळेगा, म्हणजे हो कैसा मिळेगा. हॅलो, या सर्व जगाच्या काही गोष्टी मिळवण्यामध्ये त्यांनी इतकं लक्ष केंद्रित केलं की त्यांचं आध्यात्मिक गोष्टीकडे लक्षच नाही. सगळ्या गोष्टी ते भरत आहे, पण देवाच्या आत्म्यानं ते भरत नाही. बऱ्याच संस्था, बरेच मिशनचे लोक घरानं पैशानं वाढत आहेत, पण आत्मिकता त्यांची नष्ट होत चाललेली आहे. आवड बसायचं आणि आत्म्यात भरलेले आहोत काय? आत्म्याला भरलेले व्हा. यशायाचं पुस्तक वाचूया. यशायाचं पुस्तक पहिला अध्याय 8 आणि 9 नंबरचं वचन वाचूया. यशायाचं पुस्तक. सियोनीची कन्या, सियोनाची कन्या द्राक्षीच्या मळ्यातल्या खोपीसारखी, काकड्यांच्या बागेतल्या माचळ्यासारखी, वेळ पडलेल्या नगरासारखी राहिली आहे. बर. सेनाधीश परमेश्वराने आमच्यासाठी एक किंचित शेष राखून ठेवले नसते तर आम्ही सदोमासारखे झालो असतो, गमोऱ्याप्रमाणे बनलो असतो. ऐकून घ्या, समजून घ्या देवाचं वचन काय सांगत आपल्याला. हे कोणते लोक आहे माहिती आहे? येरुशलेमचे इस्रायली लोक. कोणते लोक आहेत? कोणते लोक आहेत? हे इस्रायली लोक काय म्हणतात माहिती का? आमचं जीवन सदोम आणि गमोरातल्या लोकांसारखं आहे. यांच्यामध्ये, येरुशलेमच्या ह्या लोकांमध्ये आणि सदोम आणि गमोराच्या लोकांमध्ये काहीच फरक नाही. इतकं भयानक इस्रायली लोक वागत आहे. देवाचे लोक पण इतके भयानक वागतात, जगातले लोक तरी बरे असं आपण म्हणू शकतो. आमच्यामध्ये आणि जगातल्या लोकांमध्ये काहीतरी फरक दिसला पाहिजे. सदोम आणि गमोराचे लोक त्यांच्या सारखंच येरुशलेमचे लोक जीवन जगत आहे. आमच्यामध्ये आणि इतर लोकांमध्ये फरक असला पाहिजे, बदल असला पाहिजे. देवाचे लोक दुसऱ्या लोकांसारखं खोटं बोलत आहे, जगातल्या लोकांसारखे दारू तंबाखू खात आहेत, शिव्या देत आहेत, वेगवेगळ्या फायदी मार्गाने जात आहेत. देवाच्या लोकांना त्याच्यात काय फरक आहे? काही फरक नाही आहे. हे येरुशलेमचे लोक, हे इस्रायलचे लोक सदोम आणि गमोरातल्या लोकांसारखं वागतायत. काहीतरी फरक दिसला पाहिजे देवाच्या लोकांमध्ये आणि जगाच्या लोकांमध्ये. आम्ही संदेश तर चांगले सांगतो, मोठ्यासारखे बोलतो आम्ही, पण आमचं वागणं कसं आहे? लक्षात ठेवा, येरुशलेमचे लोक, त्या इस्रायलचे लोक यांच्या आणि सदोम आणि गमोरातल्या लोकांमध्ये फरक दिसायला पाहिजे होता. आज फरक दिसत नाही. बदल दिसायला पाहिजे. ते म्हणतात शहराप्रमाणे आपला पण नाश झाला असता, पण आपण वाचलो. पण नाश आज देवाच्या लोकांनो, आम्ही सर्वजण आमच्या जीवनामध्ये, आमच्या वागण्यामध्ये, आमच्या बोलण्यामध्ये इतर लोकांपेक्षा वेगळेपण असलं पाहिजे. जेव्हा आमचा राग येतो ना, तेव्हा आम्ही मला जीव नसतो. क्या राकेश भाई, बरोबर ना? ते मागचे राकेश जब गुस्सा आएगा ना, एक बार हटेगी ना, लोग मतलब हम अपने आप की भी नहीं सुनते, माहिती ना? बरोबर नाही? आमच्यामध्ये आणि जगाच्या लोकांमध्ये फरक असला पाहिजे, बदल असला पाहिजे. लोकांचा विचार करण्यात आणि आमचा विचार करण्यात डिफरन्स असला पाहिजे. लोकांच्या राहणीमानात आमच्या राहणीमानात बदल असला पाहिजे. लोकांच्या बोलण्यात आमच्या बोलण्यात बदल असला पाहिजे. लोकांच्या स्वभावात आणि देवाच्या सेवकांच्या, देवाच्या लोकांच्या स्वभावात बदल असला पाहिजे. तर आमच्यात बदल नाही, आमच्या बदलायच्यात काही फरक नाही. लक्षात ठेवा, सदोम आणि गमोरा नाश झाला,
देवाचं न ऐकणाऱ्या लोकांचा आपण नाश काय विश्वासू लोक आणि अविश्वासू लोक. विश्वासू लोक तर दुष्ट आहेत. विश्वासू लोकांनी दुष्टाईपासून वेगळं असलं पाहिजे. अविश्वासू लोक व्यभिचारात आहेत. अविश्वासू लोकांनी लांब राहिलं पाहिजे. आज कोणात काही फरक नाही. देवाच्या लोकांनी मेक अ डिफरन्स दिसू द्या. तुमचा मित्र धार्मिक नाहीये, तुमच्यात त्याच्यात बदल दिसू द्या. त्याच्या बोलण्यात तुमच्या बोलण्यात फरक असू द्या. त्याच्या व्यवहारात तुमच्या व्यवहारात बदल असला पाहिजे. जगातले लोक मनात राग ठेवून राहतात आणि कधी ना कधी पुन्हाच काढतात. पालक लोक तसेच आहे. चान्स भेटला असं तर भाबू शकत नाही, पण संदेशातून भाग बरोबर काय पाहिजे सगळा राग काढतात त्याच्यावर. त्याच्यात आवाज येईल का म्हणून फॅन बदल. हॅलो, आमच्या आणि इतर लोकांमध्ये बदल दिसू द्या. इतर लोक पवित्र जीवन जगत नाहीत. देवाच्या लोकांनो, आम्हाला शुद्ध आणि पवित्र जीवन जगायला पाहिजे. काय डोक्याचं पटतंय का? हे लोकांचं जीवन आहे. आम्हाला जीवनातून शिकायचंय. सदोम आणि गमोरातले लोक जरी अपवित्र होते, देवाच्या लोकांनी स्वतःला शुद्ध आणि पवित्र ठेवलं पाहिजे. कारण देव म्हणतो जसा मी पवित्र आहे. येस. पुन्हा आपण 19 अध्याय 19 अध्याय उत्पत्ती 19:24 वाचा. उत्पत्ती 19:24. तेव्हा परमेश्वराने सदोम व गमोरा यावर गंधर्व व अग्नी यांचा वर्षाव आकाशातून केला. बघा काय केलं देवाने? बघा ना, कुठं बघा अग्नी आणि गंध. अग्नी स्वर्गातून बाहेर अग्नीचा वर्षाव केला. तुम्हाला माहिती सदोम कुठे सांगतो ना ते हिरा. हा 19 अध्याय 24 वचन पुन्हा एकदा वाचा. तेव्हा परमेश्वराने सदोम व गमोरा यांच्यावर गंधर्व व अग्नी यांचा वर्षाव आकाशातून केला. बरं ऐका. आता अग्नीचा वर्षाव केला. सदोम आणि गमोरा कुठे आपण बघूया. हे जॉर्डन, हे व्हॅली ऑफ सिटी, ओके, एरिहो, हे सदोम शहर आहे. ओके, सिद्दीम सदोम हे इस्रायलच्या नदीच्या काठावर, समुद्राच्या काठावर बसलेलं नगर होतं. कारण लोकांनी काय पाहिलं? आब्राम म्हणला तुला काय निवडायचं देवर काय पाहिलं नाही? पाणी, हिरवळ. त्याने यरूशलेमच्या इस्रायलच्या पायथ्याशी असलेल्या समुद्राकडे पाहिलं, तिथलं हिरवळीकडे पाहिलं. आणि सदोम नगर त्याला डेटशी म्हणतात. डेटशी जवळ असलेलं नगर आहे सदोमाचं. हा मृत समुद्र आहे. ओके, कुठला समुद्र आहे? मृत समुद्र. हा, आपण ह्या समुद्राला मिठाचा समुद्र बोलायचे. काय बोलायचे? सॉल्टेड सी. पण आता या समुद्राला मृत समुद्र म्हणतात. का माहिती का? बाहेर जात नाही असं माणूस डुबत नाही म्हणून तो मृत समुद्र.
त्यात मीठ जास्त आहे. त्याच्यामध्ये जलजीवन नाही. सगळ्यात खोल जागा आहे. व्हेरी गुड. 1300 फूट आहे खाली. काय सांगा कोण हो बरोबर आहे. म्हणून तो 150. लक्षात घ्या. आज तुम्हाला एक नवीन सिक्रेट सांगणार. एका काळी या समुद्रात मासे होते. जरी खारट होता तरी मिठाने भरलेला होता. एका काळी या समुद्रामध्ये मासे होते, जीवजंतू होते. या समुद्रामध्ये जीवन होत. एका काळी हे समुद्र माशानं सर्व जलाने भरलेला होता. समुद्रातल्या प्राण्याने भरलेला होता. लक्षात ठेवा, हे शहर सदोम आणि गमोराच्या जवळ आहे. याचं सिक्रेट सांगण्याच्या आधी तुम्हाला अगोदर काहीतरी सांगलं. ते बघा, ज्या ज्या ठिकाणी बेट आहेत, चौपाटी आहेत, ती व्हॅल्यू आहेत. समुद्र किनाऱ्यावरचे घर किती महाग आहेत. स्वस्त आहेत का? सगळ्या प्रकारच्या सुखसोयी होत्या, पण त्यांनी त्या सुखसोयीचा उपयोग देवाच्या गौरवासाठी केला नाही. आज लोकांकडे, ख्रिश्चन लोकांकडे, विश्वासणाऱ्याकडे खूप काही आहे. त्याच्याद्वारे देवाचं गौरव होऊ देत नाही. खूप लोकांकडे पैसा आहे, मिस्टरांना पैसे द्यायला त्यांना मन नाही. बायबल घेऊन द्यायला त्यांना मन नाही. त्याच्याकडे मोठे मोठे घर आहे, पण त्यांच्या घरात ते प्रार्थना होऊ देत नाही. त्याच्याकडे गाड्या आहे, पण त्या गाड्यात बसून लोकांना देवाच्या मंदिरापर्यंत घेऊन येत नाही. तुमच्याकडे काही असू द्या, पण त्याचा उपयोग देवाच्या गौरवासाठी होत नाही. ते नास्तिक आहे, ते नाश होणार आहे. हॅलो, त्याचा उपयोग देवाच्या गौरवासाठी नाही, त्याला काही मोल नाही. तुमच्याकडे जे काय आहे देवाचे गौरव होऊ द्या. तुमच्या जीवनाद्वारे, तुमच्या घराद्वारे, तुमच्या कपड्याद्वारे, तुमच्या सोनं चांदीद्वारे, तुमच्या गाड्या घोड्याद्वारे देवाचे गौरव होऊ द्या. जगाच्या गोष्टी मागे लागा, त्या तुम्हाला मिळतील. तर जर तुम्ही त्याच्यावर देवाचे गौरव करणार नाही, त्याचा जे काय आहे त्याचा तुम्हाला आध्यात्मिक गोष्टी तुमचा काही उपयोग होणार नाही. ओके, लक्षात द्यायला बघूया आपण. उत्पत्ती 19:24 वाचला. समुद्र सपाटीपासून 1300 फुटावर हा समुद्र आहे. ओके, मला तुम्हाला थोडं पाठी घेऊन जाऊ. सदोमा आणि गमोरावर, सदोमा आणि गमोरा पुढे मृत समुद्राच्या जवळ. आणि जेव्हा देवाने या सदोमा आणि गमोरावर अग्नीच्या वर्षाव केला, हे सगळं खाक झालं. त्यातलं सगळं वाहून त्या समुद्रात गेलं. आणि त्याच्यामुळे, त्या कोपामुळे या समुद्रातले मासे, या समुद्राचं जीवनसत्व नष्ट झालं. काही वर्षानं जेव्हा रोम साम्राज्य आलं, रोम साम्राज्याच्या काळामध्ये टुरिस्ट प्लेस सुरू झालं. लोक बघायला आले, त्यांना एकही माशी सापडली नाही, एकही जीव सापडला नाही. आणि म्हणून लोकांनी याला नाव दिलं, हा मृत समुद्र आहे. एक दिवसाच्या जीवन होतं, पण देवाच्या कोपामुळे त्याचं जीवन संपलं. म्हणून तो डेड सी झालाय, मृत समुद्र झालाय. असं नाही लय मिठे म्हणून डेड सी, माशा नाहीये म्हणून डेड सी नाही. त्याचं आत्मिक सत्य आहे. त्या अग्नीचा वर्षाव जेव्हा झाला, सदोम आणि गमोरातलं सगळं जीवनसत्व मेलं आणि समुद्रात
सदोम आणि गमोरातले लोक 1300 फूट खाली नेऊन आले पाण्यात. सगळं राख झालं संपलं. देवाच्या कोपामुळे सदोमावर अग्नी आली आणि त्याच्यामुळे सगळं आपलं जीवन सत्व गेलं आणि याला डेटची म्हणतात. तेव्हापासून याला खूप मोठं सिक्रेट आहे. तुम्ही याचा अभ्यास करा, शोधा त्याला वृत्त समुद्र का म्हणतात. त्याचं कारण हेच आहे. लक्षात ठेवा, सदोम आणि गमोरावरती अग्नी आली. त्या जगाला एक दिवस या अग्नीला सामोरे जावं लागणार आहे, नरकाला सामोरे जावं लागणार आहे. एक वचन वाचा, 2 पेत्र 3:7. ओके वाचा. त्याच्या योगे तेव्हाच्या जगाचा पाण्याने बुडून नाश झाला. जगाचा नोहाच्या काळात पाण्याने बुडून नाश झाला. आता पण आताचे आकाश व पृथ्वी आताची आकाश व पृथ्वी ही त्याच शब्दाने अग्नीसाठी राखलेली आहे. हॅलो, या पृथ्वीचा नाश अग्नी गंधकाचे सरोवर वाट पाहत आहे, कधी पडणार नाही. तर भयंकर आहे. आणि बायबल सांगतो पहिला नाही बाळकांचा सुद्धा नाही. पहिला नरकाचा अनुभव, आता न्याय अग्नीनं होणार आहे. त्या अग्नी पडणार आहे. देवाच्या लोकांना आताच संधी आहे, जितक्या लोकांना आम्हाला या अग्नीपासून वाचवता येईल आम्हाला वाचवायचं आहे. देव म्हणतो निघा. देव परत 19 अध्याय त्याच्या अगोदर हॅलो त्या याच्याविषयी मला तुम्हाला सांगायचं. गालिल समुद्राच्या जवळ हा समुद्र आहे, डेड सी. काय झालं माहिती का? लूक 9 अध्याय आणि 51 पासून 54 पर्यंत माझा ऐका, तुम्ही नका वाचा, घरी गेल्यावर वाचा, मी तुम्हाला स्टोरी सांगतो. येशूच्या काळात यरूशलेमचे 3 भाग होते. किती भाग? 3. ओके. पहिला दक्षिण भाग, आणि दक्षिण भागाला यहूदा म्हणायचे. काय बोलायचे? दुसरा मध्य भाग, त्याला शंभर म्हणायचे. जेव्हा तुम्ही यरूशलेममधून खाली येता, खालच्या भागावर एक बोर्ड लावलाय, शंभरकडे जाणारा मार्ग, नाझरेतला जाताना. ओके. मधला भाग कुठला आहे? शंभर. आणि उत्तरेल भाग गालिल. उत्तरेल भाग यरूशलेमचे किती भाग आहेत? पहिला भाग दक्षिण भाग, त्याला काय बोलतात? यहूदा. दुसरा मध्य भाग, त्याला बोलतात शंभर. आणि उत्तरेल भाग, त्याला बोलतात गालिल. प्रभू येशू ख्रिस्तानं जास्तीत जास्त सेवा गालिल भागांमध्ये केली. बरोबर. दक्षिण भागात एक मंदिर होतं. दक्षिण भागातल्या लोकांचं मंदिर होतं, म्हणून त्यातल्या काही लोकांमध्ये आत्मिकता होती. शत्रुनाथचे जे लोक आहेत ते देवापासून फार दूर होते. ओके. पण उत्तरेल भागातील लोक अंधकारात जीवन जगत होते, आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्तानं जास्त वेळ गालिल भागात सेवा केली. लुकाचा 9 अध्याय आणि 51 पासून 54 पर्यंत तुम्ही वाचा. काय झालं माहितीये? एक दिवस गालिल भागात शंभर जाऊन गालिल भागाकडे येत होता. तेव्हा रात्र झाली. तर वाचा तुम्ही, वाचा म्हणजे लक्षात येईल. पुढे असे झाले की त्याचा वर घेतले जाण्याचा समय जवळ आला. एकावरपासून वाचताय. तेव्हा त्याने यरूशलेमला जाण्याच्या दृढ निश्चयाने तिकडे आपले तोंड वळवले. त्याने आपल्याकडे निरोपे पाठवले. तेव्हा ते निघून त्याच्यासाठी तयारी करण्यास शम्रोनाच्या एका गावात गेले. ओके. कुणाच्या गावात गेले ते? शम्रोनाच्या. शम्रोन कुठे आहे?
मध्ये मध्यला. ओके पुढे ते पण त्या आल्या कुठून? यहुदामधून. एवढं ते त्यांना कुठे जायचंय? गालिलमध्ये. त्याला मुकाम कुठे करता येते? बरोबर आहे का? शमरोनामध्ये. आता काय झालं शमरोनात ऐका. पण त्यांनी त्याचा स्वीकार केला नाही. हॅलो ऐका, काय झालं माहिती आहे? येशू ख्रिस्त आपल्या शिष्याला म्हणाला तुम्ही गावात जा आणि गावातल्या लोकांना सांगा येशू आलाय. आणि येशूला आजची रात्र तुमच्या गावात राहायचंय. बरोबर आहे सचिन? असं आहे. लोक काय म्हणले? हा? काय लोक काय म्हणले? लोकांनी येशूचा नाकार केला. ते म्हणले येशूला राहू द्यायचं नाही. शिष्य बोलताना काय म्हणले माहिती का? वाचा वाचा. पण त्यांनी त्याचा स्वीकार केला नाही, कारण त्याचा रोग यरूशलेमकडे जाण्याचा होता. हा पुढे हे पाहून त्याचे शिष्य याकोब व योहान म्हणाले, याकोब आणि योहान येशूला रागात आले. काय म्हणतात? प्रभूजी, आकाशातून अग्नी पडून त्यांचा नाश व्हावा. आकाशातून अग्नी पाडून त्यांचा नाश व्हावा, सदोम आणि गमोराचा नाश झालाय तसा यांचा पण नाश करा. म्हणून आम्ही आज्ञा करावी. तशी आपली ऐका, सदोम आणि गमोराच्या काळात आकाशातून अग्नी पडला यांना माहिती होतं. म्हणून हे काय म्हणतात? यांनी तुझा स्वीकार केला नाही, आता आकाशातून अग्नी पाठव आणि याला भस्म कर. येशू काय म्हणतो माहिती काय? तोंड बंद करा, डोकं ठिकाणावर ठेवा. काय म्हणतो येशू? त्याने ओढून त्यांना धमकावले. काय धमकावलं? बाबा धमकावलं का रे तू? येशू त्यांना धमकावलं. काय म्हणतो येशू? ऐका, येशू म्हणतो मी यांना मारायला नाही, तारायला आलोय. सदोम आणि गमोरावर देवाची कृपा झाली नाही, तुमच्यावर आणि माझ्यावर देवाची कृपा आहे. म्हणून आपण जिवंत आहोत. आणि कशासाठी जिवंत आहोत? त्याचा संदेश वॉर्निंग लोकांपर्यंत पोहोचवायचा. बरोबर आहे? ओके, उत्पत्तीच्या पुस्तकात परत येऊया. 19 अध्याय 1 आणि 2 परत वाचूया. मग संध्याकाळी ते दोघे दूत सदोमास आले. तेव्हा लोट सदोमाच्या वेशीत बसला होता. त्यास पाहून लोट उठून सामोरा गेला आणि भूमीपर्यंत तोंड लावून त्याने त्यास नमन केले. तो त्यास म्हणाला, पहा महाराज, आपल्या दासाच्या घरी येण्याची कृपा करा. आजची रात्र राहा, पाय धुवा व सकाळी उठून मार्गस्थ व्हा. ओके, आता स्वर्गदूत आले तेव्हा कुठं होता? फाटक गेटमध्ये वेशी बसवतो. म्हणजे ह्या गेट मधून जर कोणाला यायचं असेल तर त्या व्यक्तीला पहिलं लोटाला भेटावं लागायचं. इतका वजनदार, इतका प्रसिद्ध, इतका मोठा अधिकारी लोट सुद्धा होता. तुम्ही गेलात ना जालना, औरंगाबाद, नगर, आज पण विषय दिसतात जुन्या काळात ते गेट आहे की नाही? पूर्वीच्या काळात गेले बंद करून घ्यायचे. आता ते गेट खुलत नाही, मला जाम झालं. कोणी लावत नाही त्याला की नाही, पण लक्ष पण देत नाही त्याचा काही इतिहास आहे. आपण गाणं पण गातो, तेरे बाटों में प्रवेश करूंगा, धन्यवाद के साथ तेरे आंगनों में स्तुति करूंगा. फाटक, आता लोकांचं फाटक पण आहे ना. या सदोम आणि गमोराचं फाटक वेस ह्याच ठिकाणी तो बसायचा. आता कुठे बसलाय तो? जेव्हा देवदूत आले तेव्हा लोट कुठे बसलाय? वेशीवर बसलाय. He's most important person in that Sodom and Gomorrah. समजतं? जर तुम्हाला एका देशातून दुसऱ्या देशात जायचं ना, इमिग्रेशन ऑफिसर असतो स्कॅम मारायला. त्याला भेटल्याशिवाय कोणीच काही येऊ शकत नाही. माहिती तुला जे फिरले त्यांना माहिती आहे. किती लाईन असो, किती गर्दी असो, का लाईनीत उभा राहावंच लागतं. त्यांना भेटल्याशिवाय आम्हाला पुढे जाता येत नाही. किती इम्पॉर्टंट लोक आहेत ते. तुम्ही त्या देशात कोणत्या देशात एंट्री करू शकत नाही जोपर्यंत इमिग्रेशन क्लिअर होत नाही. तो मला वाटतं इमिग्रेशन ऑफिसर आहे ना. लोट बरोबर गेलंय. आम्हाला
प्रतिष्ठित व्यक्ती आहे आम्हाला इथून दिसतं. कारण इथून जर मला व्यवसाय करायला जायचंय, पहिलं लोटाला भेटावं लागायचं. कोणताच व्यक्ती लोकांना भेटल्याशिवाय सदम आणि गमनात प्रवेश करू शकत नव्हता. इतका वजनदार माणूस होता, प्रसिद्ध होता. तुम्हाला माहिती आहे का ही प्रसिद्धी लोकांना का मिळाली? सांग, नका टेन्शन घेऊ. खूप सुंदर आहे. जर तुम्ही उपपद 14 अध्याय वाचला ना, ऐका नका वाचू. 5 राजांनी राज्य, मोठे मोठे किंग, एका बाजूला 4 राज्य, एका बाजूला 5 राज्य, सगळे युद्ध करत होते. आणि जे युद्ध जिंकले 5 राज्य, त्यांनी सदम आणि गमोराला काबीज केलं. त्यातलं सगळं सोनं, पैसे, धन, तिथल्या बाया, मुली आणि हा लोक त्याला बांधून घेऊन चालले होते. हीच गोष्ट पळत पळत जाऊन अब्रामाला सांगितली. आणि अब्राम वाचा 14 अध्याय 14 वचन वाचा, तुमच्या समाधानासाठी वाचलं. काढलंय आपल्या भाऊबंधांना पाडाव करून नेले. आपल्या भाऊबंधांना कैद करून नेलं. हे अब्रामाने ऐकले. हे अब्रामानं ऐकलं. तेव्हा आपल्या घरी जन्मलेले, आपल्या घरी जन्मलेले व लढाईच्या कामात कसलेले एकदम कडकदार लोक 318 318 सैनिक 318 सैनिक त्यांनी सोबत घेतले. त्याला चित्र पळत होते का ते? त्या सदोमाने गमनाच्या लोकांना घेऊन, लोटाला घेऊन, त्या अब्रामानं 318 लोक घेऊन त्या लोकांचा पाठला केला. त्यांना बेदम मारलं आणि यांची शोध होती. राजा काय बोलला माहिती का सदोमाचा? त्यांनी जिंकलं सदोम. तो म्हणला, हे अब्रामा, सगळं सोनं, पैसे, धन, हिरे मोती तू घे, लोक मला दे. तर म्हणला, तुला सगळं मिळत तुझं मला काय लालच येतोय? माझ्या कुटुंबाला सोड, माझे लोक सोड. आणि सगळ्या सदोमा गमनातले गुलाम म्हणून गेलेले लोक अब्रामाला वापस आणले लोटामुळं. आणि म्हणून सदोमातले लोक लोटाला साहेब बनायचे. समजलं? तुझ्यामुळे आमचा जीव वाचला. तू आमचा तारणारा आहे, तू आमचा गुरु आहेस, तू आमचा मालक आहेस, तू आमचा साहेब आहेस. सदोमातले लोक याच गोष्टीमुळे लोटाला उच्च स्थान देत होते. आणि म्हणून सदोमातल्या लोकांनी त्याला गेटवरचा मेन अधिकारी बनवलं. तर इतकं मोठं स्थान त्याला का मिळालं? अब्रामामुळे. खरे खरे 14 अध्याय घरी गेल्यावर वाचा. ओके, लोक कुठे होता? गेटवरती. प्रेज लॉर्ड. लोकांचं स्थान फार उच्च होतं. तुम्हाला माहिती आहे का, जेव्हा अब्रामाने लोटाला सोडवलं ना, तेव्हा देवाने लोटाला सोदोमा आणि गमोरातून पळायची संधी दिली. त्याने त्या संधीचं सोडून केलं नाही. पळू शकला असता, त्या पापापासून तर पळू शकला असता, त्या पापी लोकांपासून तर पळू शकला असता. पण मन म्हटलंय ना, बायबल सांगतं जिथं तुमचं मन लागलंय, मेरा मन आहे की नाही, मन सदोमात लागलंय. सदोमातल्या समुद्रात काय लागलंय? माशामारीचा व्यवसाय सगळ्याच्या मोठा धर्मा व्यक्ती होती. शेरड्या मेंढ्या आपणच होते याच्याकडे. याच्या शेरड्या मेंढ्या, याचे नोकर चाकर आणि अब्रामाचे नोकर चाकर भांडायचे, दोघात वाद व्हायचे. लक्षात घ्या, आज अब्रामाकडे संधी होती सदोमातून पळायची. आम्हाला संधी आहे, आमच्या लोकांना संधी आहे. हॅलो, चुकीच्या लोकांपासून पळण्यासाठी, चुकीच्या संगतीपासून पळण्यासाठी. लोटाला परत अब्रामाची संगत करता आली असते, चांगल्या लोकांची संगत करा. बऱ्याचदा आपण वाईट लोकांमुळे चांगल्या लोकांना नाकारतो, बरोबर?
चांगल्या लोकांची संगत करा, आत्मिक लोकांची संगत करा, तुम्ही आत्मिकच व्हा. जर तुम्हाला बेदीसारखं व्हायचंय तर बेदीसारख्या लोकांच्या सोबत राहा. तुम्हाला बिलिग्राम सारखं व्हायचंय सुवार्थी तर बिलिग्राम सारख्या सुवार्थ सांगणाऱ्या लोकांसोबत राहा. तुम्हाला आध्यात्मिक लोकांसोबत जाण्याची संधी आहे. कदाचित आतापर्यंत तुम्ही जे सक्सेस नाही चुकीचे आहेत त्या लोकांसोबत वेळ घालवला असेल. आता तुमच्याकडे संधी आहे. योग्य लोकांसोबत राहायला सुरुवात करा. मला ही संधी आहे चुकीच्या लोकांपासून काय करायची, चुकीच्या संगतीत तोडण्याची आणि योग्य संगतीसोबत जाण्याची. पण लोटाने या संधीचा फायदा घेतला नाही. तो परत सुरुवात केला, परत त्याने सर्वांनी गौरवाने वाटलं. तो आपल्या सोबत जाऊ शकला असता. पण देवाची पण इच्छा होती की लोटाने अब्रामासोबत जावं, परंतु देवाची नाही, स्वतःच्या मनमानी करत, स्वतःची इच्छा पूर्ण करत. हॅलो, काय झालं वाचत नाही का? 19 नंबरचा अध्याय 1-2 नंबरचं वचन आपण तिथं जाऊ. मग संध्याकाळी ते दोघे दूत सदोमास आले. ते स्वर्गदूत सदोमास आले. तेव्हा लोट सदोमाच्या वेशीत बसला होता. सदोमाच्या वेशीत लोट बसला होता. त्यास पाहून लोट उठून गेला, सामोरा गेला. लोटाला कळालं हे कोण आहे. कारण यांची अगोदर यांनी पाहिलं होतं याला कुठेतरी अब्रामाच्या घरी. त्याला माहिती होतं ते कोण आहे. यांनी तो उठून इतका मोठा माणूस उठून आणू शकेल, तो उभा राहिला म्हणजे त्याच्यापेक्षा कोणतरी श्रेष्ठ आले, तो उठून उभा राहिला. ओके, आणि काय झालं, त्याने काय केलं, आणि भूमीपर्यंत तोंड लावून त्याने त्या स्वर्गदूताच्या समोर गुडघे टेकले आणि तो भूमीपर्यंत लावला. ओके, तो त्यास म्हणाला, पहा महाराज, आपल्या दासाच्या घरी येण्याची कृपा करा, आजची रात्र राहा. एक मिनिट, तो का मला त्या भूमीवर लावला, त्यांनी का त्याला नतमस्तक केलं. लक्षात घ्या, ही सिच्युएशन अगोदर त्याने पाहिलेली होती. अब्रामाकडे तो शिकला होता. आता त्याला वाटलं जे स्वर्गदूत अब्रामाच्या घरी आले, ज्यांनी अब्रामाला आशीर्वाद दिला, अब्रामाने त्याला मटण खाऊ घातलं, भाकरी खाऊ घातल्या, जेवण खाऊ घातलं, त्यांना तृप्त केलं आणि ह्याच लोकांनी अब्रामाला आशीर्वाद केलं. हाच माझी वेळ आहे. आमच्या लोकांना कळालं काय एवढं सगळं नाही. आणि तो अब्रामाची कॉपी करत होता. गुडघ्यावर आला, हात जोडले, त्या घरी घेण्याचा आग्रह केला. पण लक्षात ठेवा, बाहेरून किती पण त्याने दाखवू द्या, गुडघे टेकू द्या, हात जोडू द्या, विनवण्या करू द्या, देव कधीच तुमच्या बाहेरील ढोंगीपणाला पाहत नाही. देव आंतरिक भाग पाहतो. जेव्हा देवाने त्याला आतमधून पाहिलं, लोक जरी अब्रामाची कॉपी करत होता, हॅलो, देव त्यांचं अंतःकरण पाहत होता. देव तुमच्या आत्मिक गोष्टी करून तुमची तुलना करतो. देव तुमच्या आत्मिक गोष्टीकडे पाहतो. देव तुमच्या आत्मिक स्वभावाकडे पाहतो. तुम्ही बाहेर किती आदर सत्कार करता, तुम्ही किती पाहुणचार करता, किती गोड गोड बोलता, किती बुके घेता, किती तुम्ही कपडे देता, देवाला त्याच्याशी काय घेतलं नाही. देव अंतःकरण पाहतो. देवाने लोटाच्या अंतःकरणाकडे पाहिलं आणि त्याला कळालं हा अब्रामासारखा योग्यतेचा नाहीये. जरी लोटाला वाटलं मी अब्रामासारखं केल्यावर अब्रामासारखा आशीर्वादित होईल, पण तो आशीर्वादित झाला नाही. अब्रामासारखा आशीर्वाद त्याला मिळाला नाही. बरोबर आहे. तो झुकला, नम्र झाला, गुडघे टेकले, तरी पाहुणचार करायचा प्रयत्न केला, तर घरी राहण्याचा आग्रह केला. अब्रामासारखाच सेम कॉपी करत.
त्याचं करणं देवाला पटलं नाही, म्हणून तो आशीर्वाद झाला नाही. देवाच्या लोकांनी किती आत्मघाताला सोन करा, किती तोंडाला पैसे उचलत प्रार्थना करा, किती लोकांना मदत करा, जर तुमचं अंतःकरण निघले याच्यासारखं ढुंगी कोण नाही. वर माया काही कामाचं काय, देव तुमचं हृदय पाहतो. तुम्ही किती सेवा दाखवता, तुम्ही किती सेवा करता, किती प्रोग्राम करता, ते महत्वाचं नाही. तुमचं अंतःकरण देवाशी कसं जुळलेलं आहे देव ते पाहतो. आणि म्हणून नवीन करारामध्ये एका पुस्तकात लिहिलंय, देव म्हणतो, अरे आंधळ्या वाटे आधी आतून साफ कर. काय सेम आपल्या तुम्हाला दिसते का? कधी विचार केलाय का? याला कळालं माझ्या दारात माझ्या ईश्वर कोण आलंय, अब्रामासारखंच उभा राहिला, अब्रामासारखाच नतमस्तक झाला. याला कळालं ही सुंदर संधी लॉटरी लागण्याची, असंच मला करायचंय, मला पण असाच आशीर्वाद मिळेल. किती सेवा दाखवा, बेनिंग सारखी दाखवा, बिलिग्राम सारखी दाखवा, रेव्हन पॉइंट सारखी दाखवा, पुरासारखी सेवा दाखवा, तुमचा चाप्टरपणा देवाला कळून देवाला आमच्या आतमध्ये काय आहे हे माहिती. बरोबर, बाहेरून सेम तसंच करणार, पण तू देव आहे, ते देवाचे दूध आहे. त्यांनी आतून पाहिलं ते किती भुंगे, डोक्यासारखी सेवा करणार, डोक्यासारखं काम करणार, डोक्यासारखं चर्च राहण्यात काही बरोबर. कधी कधी आमचं वागणं, लोकांचं वागणं पालकांपेक्षा श्रेष्ठ आहे असं दाखवतं. या चांगल्या पालकांची कॉपी करतात, पण त्याच्या नखांची पण सगळी असं म्हणतात गावाला. देवाच्या लोकांनी तुम्ही जे काही करता त्याच्यापेक्षा तुम्ही कोण आहात, तुम्ही कसं करता, कसं वागता ते फार महत्वाचं आहे. आणि लोकांनी तोच प्रयत्न केला. 21 नंबरचा अध्याय आणि 21 नंबरच्या प्रश्न आपण पाहतो की तो लोट उठून त्या सामोरे गेला आणि त्याने आदराने नमून नमन केलं. आदर करा, सन्मान करा, तो मनापासून करा. तुमच्या घरी कोण घेतो ना, पाहुणच्या सत्कार मनाने करा. काय फायदा न केलेलं बरं. लोकांच्या जीवनात लोकांनी त्या देवताला ओळखलं, त्याच्यासमोर नतमस्तक केलं. पुन्हा एकदा देवाचे वाचा. मग संध्याकाळी ते दोघे दूत सदोम येथे आले. तेव्हा लोट सदोमाच्या वेशीत बसला होता. त्यांना पाहून लोट उठून सामोरा गेला. बरोबर, त्यांना सामोरा गेला. बस देव तुमचं रूप पाहत नाही, तुमचं जीवन पाहत. आपलं जीवन देवाला दिसू द्या. तुम्ही कसे वागता देव पाहतो. तुम्ही किती सेवा करता, तुमचं जीवन चांगलं आहे की नाही, याच्यापेक्षा तुम्ही कसं वागता ते फार महत्वाचं आहे. हा लोट सदोम आणि गमोरात घाला, लक्ष नाही का? बिना देवाच्या स्वभावाचा, देवाचा स्वभाव त्याच्यात नाही,
तरी देवाचा स्वभाव आहे असं दाखवून देवाच्या लोकांची सेवा करताना दिसतो. म्हणजे तो नाहीये तरी तसं होऊन तसं सोंग आणून सेवा करायचा प्रयत्न करतो. बिना कारणाचं, बिना प्रार्थनेचं, बिना आराधनेचं, बिना बायबल वाचता, बिना देवासोबत राहता पळून पळून किती सेवा करा ही व्यर्थ आहे. विदाउट फेथ, Yes. विदाउट बायबल रीडिंग, No place. विदाउट वॉकिंग विथ गॉड किती पण पळा. मी मद्रासला गेलो, मी चेन्नईला गेलो, मी युपीला गेलो, मी बिहारला गेलो, जर देवाच्या सोबत तुमची संगती नाहीये, तुमचं वागणं, तुमची सेवा व्यर्थ आहे. किती पण करून सेवा करा, तुम्ही आशीर्वादित होणार नाही. किती पण सेवा करा, बिना प्रार्थनेची, बिना वचनाची तुमची सेवा व्यर्थ आहे. आपण देवासोबत राहून जीवन जगा, आत्मिक करा, आत्मिक गोष्टीकडे लक्ष द्या, तुमचे परिश्रम व्यर्थ जाणार नाही. Praise the Lord. 19 नंबरचा अध्याय 4 नंबरचं वचन वाचू. हे निर्णयापूर्वीच त्या नगराच्या माणसांनी म्हणजे सदोमाची माणसे तरुणपणापासून तरुणापासून ते म्हाताऱ्यापर्यंत सगळ्या लोकांनी चोर करून येऊन त्या घराला घातला. आता बघा, हा पण विषय थोडा स्ट्रॉंग आहे. या विषयाला आपण एक दिवस थोडस ह्याच विषयाला थोडं गहन आपण पाहूया. थोडं ओव्हर न्यूज मला सांगतो. जेव्हा लोटाच्या सोबत सोडून घरी आले ते माणसासाठी दिसत होते. जेव्हा तिथे म्हातारे तरुण लोक त्यांना कळालं याच्या घरी कोणते नवीन लोक आले, तेव्हा त्या लोकांनी घराला घातला आणि म्हणले याच्यासोबत आम्हाला राहायचंय. चुकीचा उद्देश, चुकीचा दृष्टिकोन लोकांचा. देव दूत त्याचा संदेश घेऊन आले, लोकांनी त्याला ओळखलं नाही, लोकांनी त्यांचा आदर केला नाही. आजही आपण जगात पाहतो, लोक देवाच्या वचनाचा आदर करत नाहीत, देवाचा आदर करत नाहीत, देवाचा सन्मान करत नाहीत. 16 वर्षाकडे काय पण तो दिरंगाई करू लागला. तेव्हा परमेश्वराची करुणा त्याच्यावर होती. 15 सुरुवात करूया. पहाट होताच दूतांनी लोटाला घाई करून ऐका, आता लोट त्या स्वर्गदूतांच्या साठी आपल्या स्वतःला लोकांच्या हवाली करणार होता, आपल्या तरुण मुलीला त्यांच्या हवाली करणार होता. ओके, हा बाहेर झाला तितक्यात स्वर्गदूताने लोटाला त्याला धरून आठवलं आणि दारला. लोक तुमचा कितीही विरोध करून पाहू द्या, देव तुम्हाला संकटात पडण्याच्या आधी त्याच्या हातात आणून धरेल. लोटाला हात घेतला आणि काय म्हणाले, उठ, आपली बायको व येथे असलेल्या तुझ्या 2 मुली. ऐका, स्वामीचं उत्तर दिलं, परंतु लोट एकदम काय म्हणाले, म्हणजे उठ, तुझी बायको व येथे असलेल्या 2 मुली. आता उठ, तुझी बायको, तुझ्या 2 मुली, यांना घेऊन निघ, तुझे जावई यांना घेऊन निघ, नाहीतर या नगरीच्या शिक्षेत तुझा संहार होईल. आम्ही या नगराचा नाश करणार आहोत, याच्यासोबत तुझाही नाश होईल. देव चेतावणी देते या जगाला, नरकात जाण्यापासून स्वतःला वाचवा. पुढे काय झालं? पण तो दिरंगाई करू लागला. तो काय करू लागला? दिरंगाई म्हणजे तो काय करत होता? वेळ लावत होता, आळसपणा करत होता. का? कारण त्याला ते मोठं पद, तिथलं घर, तिथलं वातावरण तुला सोडूशी वाटत नव्हतं. आम्ही एका मुंबईच्या मार्गाला म्हणलो, तू चंद्रपूरला जा, तुला मी 15,000 पगार देतो, तुझ्या मुलाच्या शिक्षणाचा खर्च घेतो, तू चंद्रपूरला जाऊन सेवा कर, 1 वर्ष मध्ये स्थापना. हा जातो म्हणलं जोश मध्ये. घरी गेला काय माहिती त्याला
एक महिने मी सर फोन केला, काय झालं नाही, काय मास्टर घेऊन भेटतो तुम्हाला. कधी येतो त्यांनी परत 1 महिना बाबा 2 महिने गेले. पण माझ्याकडे 2 महिने आल्याच्या नंतर मला काय झालं, आम्ही तयारी केली सगळी. मला सर आता मुंबईत जायची सवय झाली ना, तिकडे जात नाही द्यायचं. अरे म्हणलं मग 2 महिने लावलेस काय, तेव्हा सांगायचं ना. सेम स्थिती लोकांची होती. इतकं चांगलं नाव, त्या नगरातला तो इमिग्रेशन ऑफिसरच होता एक प्रकारचा. इतका स्टँडर्ड माणूस, नावाजलेला माणूस, वेशीत वाचताना प्रत्येक माणूस त्याला भेटायचा, त्याला मुजरा करायचा. इतकी मोठी संपत्ती धन त्याच्याकडे होतं. कसं सुरुवात केली? देव वारंवार लोकांना संधी देते. दुष्ट लोकांपासून पळ, दुष्ट जागेतून पळ. देव आम्हाला वारंवार वारणा देतोय, हे पाप करू नको, या चुका करू नको, तू निघ, या व्यसनातून निघ, त्या लोकातून निघ. कदाचित बरेच लोक या गोष्टीला स्वीकारण्यासाठी काय करताय, टाळाटाळ करताय. ओके, पुढे. तेव्हा परमेश्वराची करुणा त्याच्यावर होती, देवाची करुणा त्याच्यावर होतीच, म्हणून म्हणून त्या पुरुषांनी त्याच्या बायकोच्या आणि दोन्ही मुलींच्या हातांना धरून त्यांना फोडून बाहेर काढले. शेवटी देव त्यांना हाताला धरून ओढून बाहेर काढलं, नगराबाहेर आणून सोडले. नगराबाहेर आणून सोडले. 17 वर्षाचे मासा. त्यांना बाहेर आणल्यावर दूत त्यांना म्हणाला, आता नगराच्या बाहेर त्यांना घेऊन आला, म्हणजे आता शेवटची संधी आहे तुझ्यासाठी. आता काय करायचंय, आपला जीव घेऊन पळ. आता तू आपला जीव घेऊन पळ. मागे पाहू नकोस, मागे पाहू नकोस, थोड्यात कुठे थांबू नकोस, आणि कुठं थांबू नको. देवाने लोटाला त्याच्या कुटुंबाला काय सांगितलं, मागे पाहू नको. देवाच्या सेवकांनो, देव तुम्हाला सांगत आहे, तुम्हाला देवाने ज्या खाणीतून, ज्या लोकातून, ज्या पापातून बाहेर काढलंय, देव म्हणतो त्यांच्याकडे मागे पाहू नको. पुढे मग म्हणतात, पण माझी पाहू नको. तुम्हाला देवाने ज्या लोकातून बाहेर काढलंय त्यांच्याकडे बघू नका. देवाने तुम्हाला ज्या व्यसनातून बाहेर काढलंय तिकडे परत बघू नका. देवाने तुम्हाला ज्या घाणीतून बाहेर काढलंय त्यांच्याकडे परत बघू नका. मागे बघू नका. पुढे बघायचं राहिलं नंतर बघू, आपण पुढे बघायचं. पण देव काय म्हणतोय, मागे बघू नकोस. The angel gave us strong warning. मागे बघू नकोस. आम्हाला सवय आहे आमच्या भूतकाळात बघायची, भूतकाळाचा विचार करायची. भूतकाळाचा विचार करू नका. भूतकाळ तुमच्या मागे भूतासारखाच नाही. भूतकाळ आम्हाला आमच्या जीवनात काय काय झालंय आठवून देतो. कोणी आम्हाला त्रास दिलाय, कोणी मानसिक त्रास दिलाय, कोणी शारीरिक त्रास दिलाय, कोणी आमचा अपमान केलाय, कोणी आम्हाला फसवलं, आम्हाला सारखं आठवून देतो आमचा भूतकाळ. आणि म्हणून भूतकाळात मागे पाहू नका. काय घडलंय सोडून द्या. ज्या लोकांतून तुम्ही आलात, ज्या मित्रापासून तुम्ही वेगळे झाला, ज्या वायापासून तुम्ही वेगळे झाला, पुन्हा त्यांच्याकडे जाऊ नका. ज्या व्यसनातून बाहेर आला, पुन्हा तिकडे जाऊ नका. ज्या जागेतून तुम्ही आला, पुन्हा त्या जागेत जाऊ नका. मागे बघू नका. डोंट लुक बॅक. तुमचं मागील जीवन उघडून काढू नका, कारण देवाने ते नाश केले म्हणून तुम्हाला बाहेर काढलंय. बऱ्याचदा आम्हाला सवय मागून फिरून पाहिजे, आमच्या मागील जीवनाकडे पाहिजे, आमच्या मागील मित्रांना जाऊन भेटायची, आमच्या वेगळ्या मित्रांना भेटायची. तो म्हणतात घे ना, चर्चमध्ये सगळंच घेतो. देव तुम्हाला काहीतरी सांगत आहे, मागे पाहू नको. कोणत्या मागच्या गोष्टी तुमच्या आहेत, देव म्हणतो मागे पाहू नको. पीछे मत देखना. आगे चलो और पीछे देख रहे गिर जाएंगे. मैं वो क्या होगा, हम लोग आगे चल रहे और पीछे देख आगे चल रहे तो क्या हो जाएगा, मागे पाहून पुढे चालला बरं पडणार. तुमचं तुम्ही मागे पाहून जर पडायला लागलात ना, तुमची गती स्लो होणार, तुम्हाला स्पीड कम हो जाएगा.
देवदूताने लोकाला सांगितलं, मागे पाहू नकोस. मला माहित आहे तुम्हाला याचा अर्थ कळतो की नाही, तुम्हाला याचं सिक्रेट कळतं की नाही. मागे पाहू नको ते फार गुपित आहे. देव तुम्हाला तुमच्या मागील जीवनाकडे पाहू नको सांगत नाही. ज्या ज्या लोकांना व्हॉट्सअपवरून डिलीट केलंय त्यांना परत ओपन करू नकोस. ज्यांना ब्लॅकलिस्ट केलंय त्यांना परत रिओपन करू नकोस. ज्यांचा नाद सोडलास परत त्यांची गोष्टी करू नकोस. आणि खूप मित्र आहेत, एकदा तोडलं ना तो बिशप होता तरी तुला गोष्ट नाही. आय डोंट लाईक दॅट. कोणत्या मागच्या गोष्टीचा तुम्ही विचार करत आहात, ही गोष्ट तुम्हाला थांबवायला पाहिजे. जुनी फ्रेंडशिप जे तुमचं आत्मिक जीवन नष्ट करेल ती फ्रेंडशिप थांबवायला पाहिजे. देव फक्त एक वाक्य बोलतो, आम्हाला तब बेला ओळखायला पाहिजे. देव फक्त एकच गोष्ट सांगत आहे, मागे पाहू नको. तुम्हाला तुमच्या जीवनातल्या अशा हजारो गोष्टी आहेत, देव म्हणतो आता पाठीमागे बघू नकोस. पुढे बघ, डोंगराकडे जा, डोंगराकडे बघ. काय शिंदे मास्टर काय म्हणतो, पुढे बघायला सांगतोय. पहाड़ों की तरफ नजर उठाऊंगा, माहितीये गाणं, मैं आंखें अपनी पर्वत की हे डोंगर आहेत ना, स्वर्गात बायबल मध्ये डोंगराला स्वर्गाची उपमा दिली, स्वर्गाला डोंगराची उपमा दिली. समजतं? दावीद राजा म्हणतो, मला सहायता कुठून येईल? परमेश्वर की ओर से आई. तो नजर कुठे करतो? डोंगराकडे, देवाकडे पाहतो. समजतं? एचकेलच्या पुस्तकात म्हणलंय, तू देवाच्या पवित्र डोंगरावर होता. एचकेल 28 मध्ये स्वर्गाचं वर्णन आहे. ज्या ज्या ठिकाणी डोंगराचं वर्णन आलंय तर कॉन्टेक्स्ट मध्ये पाहिलं तर ते स्वर्गाला दर्शवत आहे. देव काय म्हणतो लोटाला, स्वर्गदूत काय म्हणतात, कुठे बघ, तू आपली आंखें पर्वत की ओर लगा. हॅलो, मागच्या शनिवारी आपण पाहिलं, काले काय म्हणतो, मोशेला तर डोंगर मला पाहिजे. काय पाहिजे? डोंगर, डोंगराची गार हवा, डोंगराचं वातावरण मला पाहिजे. कारण देवाने मला ते देऊ केले. देवाने तुम्हाला उत्तम प्रकारचा आशीर्वाद दिला. मला माहिती आहे ना, जितके डोंगर आहेत ना, आमच्या राजकारणी लोकांची कमवायचं खाण आहे. खदान सगळे दगड भुगार येते बिल्डिंग म्हणतात, कुठून जात आहे? डोंगरापासून ट्रक भरून धनवान झाले सगळे. देवाला आम्हाला डोंगराची ताकद द्यायची. म्हणून ते म्हणतो डोंगराकडे बघ, मागे बघ नकोस. ज्या समुद्रात तुमच्या खाडीतून तू आलास ना, डेडशी जिथं जीवन नाहीये तिथून तू आलास ना, आता त्या मृत समुद्राकडे पाहू नको, डोंगराकडे पहा, आशीर्वादाकडे पहा, तुझ्या भरभराटीकडे पहा, तुझ्या सफलतेकडे पहा. डोंट लुक बॅक. म्हणून ते गाणं मला फार आवडतं, नो टर्निंग बॅक, नो टर्निंग बॅक. मागे बघू नका. लोट, देवदूत त्याला सांगतोय, लोटा आता तू, तुझी बायको, तुझ्या दोन मुली, जावई, मागे बघू नका, पुढे बघा. देवाच्या लोकांना मला तुम्हाला देवाचं वचन सांगायचं. देवाचं वचन सांगतं, तुमच्या जीवनात ज्या ज्या गोष्टीत तुम्हाला त्रास दिला, ज्या ज्या लोकांनी तुम्हाला फसवलं, ज्या ज्या लोकांनी तुमचा अपमान केला, हॅलो, त्यांच्याकडे मागे बघू नका. काही काही लोकांनी इतका त्रास दिला ना, त्यांचा चेहरा आठवला तरी तळपायच्या मस्तकात झाला. प्रार्थना करताना पण आठवलं ना, तर प्रार्थना करतो ना त्यासाठी असं वाटतं दळणीचा गोट घेऊन. येस, किती पण माफ करा, पण मागील जीवनाचे घडलंय तो अपमान आजही सण होत नाही. पण तुम्ही रेव्हरंड होणार तर बिशोप
देव म्हणतो मागे बघ पुढे पहा, जे तुझ्यासाठी ठेवलंय पुढे पहा. तुमच्यावर तुला पुढे पाहिजे, मागे पाहिजे का पुढे पाहिजे? अजून महत्वाची गोष्ट, हे सगळं पळत होते, मला पुढे पाहिजे. पुढे पाहिजे लोटाच्या, किती दुर्दैवी बाई आहे, तिचं नाव पण बायबलमध्ये नाही. लोटाची बायको, हॅलो देवाच्या सेवकांनो, माझी तुम्हाला विनंती आहे, देवाच्या सेवेत पळताना संत पौल म्हणतो, मी माझ्या खुलेकडे धावतो. मागील गोष्टीकडे दुर्लक्ष करून पुढील गोष्टीकडे धावतो. हॅलो, तुमच्या या सेवेच्या धावेमध्ये बायको लेकरांचा हात पकडून धावा, बायको लेकरांना घेऊन सेवा करा. जर तुमची बायको सुटली, मिठाचा खांब एक झाल्याशिवाय राहणार नाही, आत्मिक दृष्ट्या देईल. समजतं? लोटाचा हात सुटला, हो गर्दी नव्हती. गर्दी होती का? ट्रेनची गर्दी, हात सुटायला पिक्चर मध्ये दाखवतात, कोणातरी हात सुटला, नंतर तो मोठा ऑफिसर झाला, काय ते दाखवतात बंडल माझ्या असल्याला काय. पण इथं गर्दी नव्हती, फक्त त्याचं कुटुंब होतं. पण त्या कुटुंबामधून त्याच्या बायकोचा हात सुटला, मागं पाहिलं पिठाचा खांब, सॉल्ट क्लिअर, पिठाचा खांब आमच्यासाठी आध्यात्मिक धडा आहे. बायको असू दे, किती भांडत असते ते चालेल, सेवेला घेऊन जावा. नरकात जाण्यापेक्षा ती भांडलेली बरी. त्या भांडणात पण प्रेम शोधायचा प्रयत्न करा, उगाच नाही भांडत. हॅलो, कोणाची बायको कोण उगाच भांडत नाही, तुमच्यात काहीतरी खोडे म्हणून भांडते. तुम्ही काहीतरी असं केलंय म्हणून तुला त्रास होतोय. हॅलो, तुम्ही तरी मातीचे ती हाडाची आहे, तुमच्यापेक्षा भाजी आहे की नाही? मातीला किंमत आहे, हाडाला किंमत आहे. कसं तुम्ही म्हटेल माहित नाही का तुम्हाला? बायकोचा हात त्या सेवेच्या गर्दीत सुटू देऊ नका. त्या दिवशी तुमच्या बायकोला हात सुटणार ना, काय फायदा हो? सगळं जग तुम्ही कमवलं आणि बायकोच ना करते. तुम्ही तुमच्या बायको सोबत बसून तिला संदेश कसा द्यायचा ते शिकवायचं. तुमची बायको जॉईस मेल सारख्या 100 बायका शिकवणार असली पाहिजे. तुमची बायको अमेरिकन मायकल सारख्या लोकांचं नेतृत्व करणारी असली पाहिजे. तुमची बायको पंडित रमाबाई सारख्या अनेक स्त्रियांना घडवणारी असली पाहिजे. हे नेले, याचा जमाना गेला, आता तुमच्या बायकोचा जमाना आहे. देवाला त्यांना सेवेत उभं करायचंय, तुमच्या लेकरांना उभं करायचंय. बाप पाळत आणि पोरगा गुंडा, काय कॉम्बिनेशन आहे? बायको चर्च मध्ये, पोरगा दारूच्या अड्ड्यावर गांजा पीत फिरतोय. बाप लोकांच्या घरी प्रार्थना करतोय, पुरी घेऊन फिरतोय. काय कॉन्टेक्स्ट आहे? कोणत्याही पालकाच्या मुलाला विचारा, तुला काय व्हायचंय? डॉक्टर व्हायचंय, वकील व्हायचंय, इंजिनियर व्हायचंय? असं वाटतं माग सरकून पुढचं नाही बोलणार मी. बाळकाचे लेकर बाळक झाले पाहिजे. इथं वाशीला एक राणे डॉक्टर आहे, त्यांची आमची खूप सुंदर मैत्री आहे. त्याला म्हणजे सर तुमची मुलं, आणि माझा मुलगा डॉक्टर आहे, दुसरा मुलगा पण डॉक्टर आहे, माझी मुलगी पण डॉक्टर आहे, आणि माझी मुलगी प्रोफेसर डीवाय पाटील. मला अजूनही डॉक्टर खूप चांगला, आमचा फॅमिली डॉक्टर आहे मानपूरला, सचिन वगैरे सगळे जवळ, त्याची सगळं मला डॉक्टर केले. त्याच्या पालकाला तुमची मुलं नाही, त्याला लागल्या कंपनीत कामाला, त्याच्या माझ्याशी आणि पाठवताना माझ्या कॉलेजला फी आम्ही भरतो, त्याला बाळक बनव. सेवेतले आशीर्वादच आम्ही आमच्या लेकरांना बायकोला कळू देत नाही. हात सुटला हो, एकदा लेकर तुमच्या हातातून सुटले ना, पुन्हा हाती लागणार नाही. हीच वेळ हाताला जाणार.
हाताला धरा, बायकोच्या हाताला धरा, लेकराच्या हाताला धरा आणि सर्व लोक सेवेला काय पण कर, हप्त्यातून 1-2 दिवस करायला माझ्यासोबत सेवेला. तेव्हा तुमची बायको देवाची सेवा काय समजेल ना, तुमच्यासारखं आशीर्वादित कोणी नाही, तुमच्यासारखं सुखी नाही. ज्या बायकोला देव नाही कळाला, त्याच्या बायकोला देव नाही कळाला, ज्या बायकोला देव दिसत नाही त्याच्या बायकोला सोनं दिसतोय, मंगळसूत्र दिसतोय, दुसऱ्याच्या साड्या दिसतात, दुसऱ्याचं घर दिसतं, दुसऱ्याच्या घरातला गॅस दिसतो, आणि त्यांच्याकडे किती भारी गॅस आहे आणि आपल्याकडे स्टीलच आहे. कारण त्याला देव दिसत नाही, त्याच्या बायकोकडे किती सोनं आहे ते दिसतं, दुसऱ्याच्या बायकोकडे साडी किती आहे ती दिसते. कारण तुम्ही तुमच्या बायकोला देव दाखवलाच नाही. हात सुद्धा देऊ नका. लोकांच्या हातातून बायको सटकली हो, आयुष्य त्रासायचं कायमची सटकली. थांबूया आपण, वेळ झाला. पण त्याच्या बायकोने त्याच्या मागून मागे बोलून पाहिले आणि ती निघाला थांबलं. मागे बोलून पाहिलं. तुमच्या कुटुंबाला सांगा, मागं पाहू नकोस. मागचे कसे दिवस होते आठवायची गरज नाही. मागचं काय वातावरण होतं, मागं काही चुका झाल्या बघायची गरज नाही. माझ्या काही चुकलं माफ कर, पुढे बायकोने नवऱ्याला माफ करा, नवऱ्याला बायकोला माफ करा, मागे बोलू नका. लग्नातले भांडणं अजून काढतात, इतके हुशार आहे ते. लग्नातले भांडणं तुझ्या बापाने माझ्या बापाला आहे माहिती का, ते भांडणं अजून काढतात इतके हुशार आहे माहिती का. तुमची बायको तुमच्या घरी येत नाही, माहेरी. वाईट गोष्ट आहे. मागे बघू नका. तुम्हाला तुमच्या जीवनात काय मागे घडलंय, डोंट लुक बॅक. हा भूतकाळ तुम्हाला भूतासारखा समजत आहे. मागे बघू नका. लोटाच्या बायकोला माग, लोटांना माग बायको, बायकोचं मन संसारात घरात तिचं मन लोटाने जर तुला देव दाखवला असता तर तिचं मन पण देवाकडे लागलं असतं. वरील गोष्टीकडे लक्ष द्या. देवाच्या लोकांना मी तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी खूप सुंदर शिकवण आहे. आज आपण लोकांच्या जीवनात काही शिकलो. काही महत्वाचे वचन आहेत, तुला फोटो काढून घ्या, मी एक्सप्लेन नाही करणार. आपण पुन्हा एक वेळेस लोटाची मिनिस्ट्री पाहूया. आता आपण लोटाचं पर्सनल जीवन पाहिलं, लोटाच्या सेवेचा हात पाहूया आपण. काय काय घडलं अब्रामासोबतची त्याची साथ कशी होती, सदोमाला तुम्हाला गेल्यावर त्यांनी काय काय केलं, अनेक गोष्टीचा हात आपण पुढच्या वेळेस पाहूया. देवा तुम्हाला आशीर्वाद देतो.